सुरू करूयात बघा. बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा, सजीवांचे वर्गीकरण हा टॉपिक आहे आपला. तर बघा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला काय महत्त्वाचं आहे बघा, तर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला तीन गोष्टी जनरली एक्झाम मध्ये येऊ शकतात. तर पहिला पॉईंट कुठला बघा, सायंटिस्ट, शास्त्रज्ञ, सायंटिस्ट येऊ शकतात. नंतर वर्गीकरणाचे आपल्याला निकष येऊ शकतात महत्त्वाचे, आणि आपल्याला येतात एक्झाम्पल्स. सगळ्यांना क्लिअर आहे? हां. तर मग क्लासिफिकेशन मध्ये आपल्याला ह्या गोष्टी पाहायच्या नोट्स मधल्या अशाच्या अशा. ठीक आहे. आता बघा, आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, जीवन प्रक्रिया ज्या आहेत, जीवन प्रक्रिया याच्यामध्ये पचन, श्वसन, उत्सर्जन, रक्ताभिसरण हे एक्झाम मध्ये येऊ शकतं. तर हे तुम्हाला एकदा पाहून घ्यायचं आहे, आपण रिवाइज करू वन बाय वन, डोंट वरी. हां. त्याच्यानंतर बघा, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला पाहायची आहे वर्गीकरण. वर्गीकरणामध्ये आपल्याला पाहायचं आहे सगळ्यात पहिली गोष्ट शास्त्रज्ञ. आता बघा ही सगळी थिअरी आहे, थिअरी आता आपल्याला समजायला वेळ नाही कारण आपली एक्झाम आहे, बरोबर. तर मग आता बघा आपण डायरेक्ट बघूयात. बघा सगळ्यात पहिली गोष्ट शास्त्रज्ञ. क्लासिफिकेशन मध्ये सायंटिस्ट कोणते कोणते आहेत आणि कोणी कुठलं काम केलं आहे एक्झाम मध्ये खूपदा येतं. बघा लक्षात ठेवा, अरिस्टॉटल यांना म्हणतो आपण जीवशास्त्र आणि प्राणीशास्त्र दोघांचा जनक, म्हणजे फादर ऑफ बायोलॉजी आणि फादर ऑफ झूलॉजी. लॅमार्क आणि ट्रॅव्हरनस यांनी सगळ्यात पहिले बायोलॉजी, जीवशास्त्र ही संज्ञा दिली, लक्षात ठेवा. नंतर बघा थिओफ्रस्टस यांना आपण म्हणतो फादर ऑफ बॉटनी, वनस्पती शास्त्राचा जनक असं आपण त्यांना म्हणतो. लुएनहॉक यांना आपण म्हणतो सूक्ष्मजीव शास्त्राचा जनक. बघा फादर ऑफ मायक्रोबायोलॉजी, लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे बघा. फादर ऑफ मायक्रोबायोलॉजी, फादर ऑफ मायक्रोबायोलॉजी कोण आहे तर ते आहे लुएनहॉक. ठीक आहे. नंतर बघा नेक्स्ट सायंटिस्ट हिप्पोक्रेटस यांना म्हणतो आपण फादर ऑफ फार्मसी किंवा फादर ऑफ फार्माकोलॉजी किंवा फादर ऑफ मेडिसिन. ओके, औषधशास्त्राचे जनक त्यांना आपण म्हणतो. रॉबर्ट कोच, लुईस पाश्चर या दोघांना पण ओके आपण म्हणतो जीवाणुशास्त्राचे जनक. ओके, फादर ऑफ, लक्षात ठेवा, फादर ऑफ बॅक्टेरियोलॉजी, लक्षात ठेवा बॅक्टेरियोलॉजी. ओके, दोन्ही गोष्टी कन्फ्युजिंग आहे. मायक्रोबायोलॉजी वेगळं आणि बॅक्टेरियोलॉजी वेगळं. मराठीमध्ये शब्द सेम येऊ शकतात, इंग्लिशमध्ये वेगळे असतात. ओके, आय होप सगळ्यांना कळलं असेल. नंतर बघा थोडं पुढे जाऊयात. बघा पुढे कोण कोण आहे बघा, तर पुढे 7 नंबर बघा, बेंजेरिक यांना म्हणतो आपण विषाणूशास्त्राचे जनक, फादर ऑफ व्हायरोलॉजी. इंग्लिश पॉईंट तुम्ही लिहून घ्या. फ्रेंच यांना म्हणतो आपण शैवाल शास्त्राचे जनक, फादर ऑफ फायकोलॉजी. ओके, आणि डी बेरी यांना म्हणतो कवकशास्त्राचे जनक, फादर ऑफ मायकोलॉजी. ठीक आहे. बेथमन आणि हुकर यांनी सगळ्यात पहिले नॅचरल मेथड वर्गीकरणाची वापरली, मग यांना म्हणतो आपण फादर ऑफ नॅचरल क्लासिफिकेशन किंवा नॅचरल क्लासिफिकेशन यांनी सगळ्यात पहिले आपल्याला दिलं. ठीक आहे. नंतर बघा, नंतर हचिन्सन आणि एंजलर आणि प्रांक यांनी वर्गीकरणाची फायलोजेनिक पद्धत वापरली, लक्षात ठेवा, IMP पॉईंट आहे. नंतर बघा कार्ल लिन्नेस यांनी सगळ्यात पहिले कृत्रिम पद्धत किंवा त्याला आपण म्हणतो आर्टिफिशियल मेथड वापरली, आणि लक्षात ठेवा कार्ल लिन्नेस यांनाच म्हणतो आपण फादर ऑफ क्लासिफिकेशन किंवा वर्गीकरण शास्त्राचा जनक. जे शास्त्र वर्गीकरणाचं त्याला आपण म्हणतो टॅक्झोनॉमी, आणि यांना आपण म्हणतो बघा फादर ऑफ टॅक्झोनॉमी. ठीक आहे, सगळ्यांना क्लिअर आहे? बघा 1 बाय 1 सायंटिस्ट आहेत. ओके, थोडं तुम्हाला कन्फ्युजिंग होऊ शकतं पण लक्षात ठेवा इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. ओके, चलो नेक्स्ट पॉईंट बघा. नेक्स्ट पॉईंट एक एक करून बघा IMP. आता बघा वर्गीकरण शास्त्र याला आपण काय म्हणतो, टॅक्झोनॉमी असं म्हणतो. ओके, टॅक्झोनॉमीचे जनक कोण आहे ते आहे बघा कार्ल लिन्नायस. मात्र टॅक्झोनॉमी हा जो शब्द आहे हा सगळ्यात पहिले कोणी वापरला, हा वापरला डी कॅन्डेल यांनी वापरला, लक्षात ठेवा. नंतरचा पॉईंट, वर्गीकरणामध्ये सगळ्यात पहिले जे 3 गट केले ते हॅकेल यांनी केले, म्हणून यांना म्हणतो आपण फादर ऑफ 3 किंगडम क्लासिफिकेशन. यांनी केलं 3 किंगडम क्लासिफिकेशन, तीन सृष्टी. आता बघा दुसरा पॉईंट आहे, कोणी केलं 2 सृष्टी, 2 किंगडम. तर 2 किंगडम आहे कार्ल लिन्नायस, लक्षात ठेवा. आता बघा पुढचा मुद्दा सुद्धा खूप महत्वाचा आहे, तो म्हणजे काय बघा, तो म्हणजे काय, तो म्हणजे कोणी केलं 4 किंगडम क्लासिफिकेशन. तर लक्षात ठेवा कोपलँड यांनी केलं 4 किंगडम क्लासिफिकेशन. नंतर बघा चॅटन यांनी काय केलं, यांनी पेशींचे 2 भाग केले, एक प्रोकॅरियोटिक आणि एक युकॅरियोटिक. आदिकेंद्रकी आणि दुष्यकेंद्रकी असे 2 भाग कोणी केले पेशींचे, तर ते केले बघा कोणी, चॅटन यांनी. नंतर बघा RH व्हिटाकर यांनी 5 गट मानले, 5 सृष्टी मांडल्या, म्हणून यांना म्हणतो आपण, यांनी शोधली 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम. बघा सगळे सायंटिस्ट तुम्हाला मी एकत्र करून दिलेले आहेत, कुठेच तुम्हाला हे पाहायला मिळणार नाहीत. ओके, आय होप सगळ्यांना कळलं असेल. एकदा पुन्हा रिवाइज करतो कारण याच्यावर खूपदा प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, चला. आता बघा इथे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा अजून महत्वाची, कार्ल वूज बघा हे 11th-12th NCERT मधलं आहे. कार्ल वूज यांनी 3 डोमेन सिस्टीमचा शोध लावला आणि यांनी 6 सृष्टी म्हणजे 6 किंगडम सिस्टीमचा सुद्धा शोध लावलेला आहे, लक्षात ठेवा, महत्वाचा पॉईंट आहे. ओके, नंतर बघा GM स्मिथ म्हणजेच कॅथिमर स्मिथ यांनी 7 सृष्टी 7 किंगडम सिस्टीमचा शोध लावलेला आहे. तुम्हाला घरी होमवर्क आहे, चार्ल्स बेस्सी यांनी काय केलेलं आहे.
हा ऍक्च्युली हे ऑप्शन होतं एका प्रश्नामधलं, म्हणून इथे दिलेलं आहे, एकदा चेक करून घ्या नेटवर. ठीक आहे, चला. ओके, तर आय होप सगळ्यांना कळलं असेल. ओके ओके, पहिला पॉईंट सगळ्यांना क्लिअर आहे, काही डाऊट आहे कोणाला? आता बघा हाच पॉईंट आहे, फक्त आपण काय करू, थोडासा एक चार्ट वाईज आहे तो आपण इथे पाहूयात. बघा, हा चला, 1-2 मिनिटं, तुम्हाला पण थोडं सोपं जाईल मग. हा चला, क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम. तर सजीवांचा अभ्यास आपण ज्याच्यामध्ये करतो त्या शास्त्राला आपण काय म्हणतो, बायोलॉजी. ओके, तर बायोलॉजी किंवा जीवशास्त्र ही टर्म कोणी दिली? लॅमार्क आणि ट्रॅव्हरन्स यांनी दिली. ओके, लक्षात ठेवा, बॉटनीचे जे जनक आहेत बघा, जे फादर ऑफ बॉटनी आहेत ते कोण आहेत? ते आहे अरिस्टॉटल. क्लिअर सगळ्यांना? एकदम सिंपल आहे. नंतर बघा, बायोलॉजीमध्ये डिफरंट प्रकारच्या शाखा आहे, डिफरंट प्रकारचे सब्जेक्ट याच्यामध्ये आहेत. तर कोणते कोणते मेन सब्जेक्ट बायोमध्ये येतात? तर बघा, सगळ्यात पहिले बघा आहे झुलॉजी. बघा, झुलॉजी प्राणीशास्त्र, बॉटनी वनस्पतीशास्त्र, मायक्रोबायोलॉजी सूक्ष्मजीवशास्त्र आणि औषधशास्त्र याला म्हणतो फार्माकोलॉजी किंवा मेडिसिन. तर यांची जनक आपण ऑलरेडी पाहिलेले आहेत, एकदा पुन्हा पाहू कारण सायंटिस्टवर प्रश्न येतो. ठीक आहे, आता बघा, फादर ऑफ झुलॉजी अरिस्टॉटल. ठीक आहे, फादर ऑफ बॉटनी थियोफ्रस्टस, फादर ऑफ मायक्रोबायोलॉजी ल्युएनहॉक, फादर ऑफ फार्माकोलॉजी हिप्पोक्रेटस. ठीक आहे, सगळे प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. तुम्हाला मी 1 गो मध्ये 1 PDF मध्ये सगळे करून दिलेले आहेत. ओके, सगळ्यांना आवाज येतोय? एकदा पुन्हा सांगा मला, एकदा पुन्हा सांगा, सगळ्यांना आवाज येतोय? एनी डाऊट? ओके, सांगा, आवाज येतोय? ओके, येतोय आवाज प्रताप? ओके, ह्या ज्या नोट्स तुम्हाला दिसत आहेत, ह्या नोट्स आपण टेलिग्रामला शेअर केलेले आहेत सगळ्या अशाच्या अशा. सायन्स बाय राहुल देशमुख या टेलिग्रामवर ह्या नोट्स आहेत. ओके, अशाच्या अशा सेम टू सेम तुम्ही झेरॉक्स काढू शकता आणि त्यावर तुम्ही हायलाइट करू शकता. ठीक आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा आत्ताच, कारण लेक्चर लाईव्ह सुरू आहे. ठीक आहे, चला वी विल गो अहेड. आता बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा, ती आपल्याला पाहायची आहे. काही बेसिक मुद्दे पहा. बघा, अरिस्टॉटल यांनी काय केलंय? अरिस्टॉटल यांनी सजीवांचे, ओके, स्पेशली प्राण्यांचे 4 गट केले. तर भूचर, जलचर, उभयचर आणि खेचर. ठीक आहे, म्हणजे टेरेस्ट्रियल, ॲक्वेटिक, ॲम्फिबियन्स आणि एरियल्स. एरियल म्हणजे आकाशामध्ये उडणारे, उभयचर म्हणजे पाणी जमीन दोघांवर असणारे, जलचर म्हणजे पाण्यामध्ये असणारे आणि भूचर म्हणजे जमिनीवर असणारे. ठीक आहे, नंतर बघा, थियोफ्रस्टस यांनी वनस्पतींचे 4 गट केले. पहिला वृक्ष, झाड, झुडूप, वेली. इंग्लिशमध्ये बघा, ट्री, श्रब, हर्ब आणि वाईन्स. आता हा जो प्रकार आहे हा एक्झाम मध्ये येणार नाही, पण लक्षात ठेवा फक्त. ओके, ठीक आहे. आता सगळ्यात मेन बघा हा पार्ट आहे, एकदा पुन्हा आपण रिवाइज करू कारण सायंटिस्ट लक्षात राहत नाहीत. बघा, तर बघा, फादर ऑफ बॅक्टेरियोलॉजी जीवाणुशास्त्र रॉबर्ट कोच, काही बुकमध्ये लुईस पाश्चर सुद्धा आहे. आदिजीव प्रोटोझोलॉजी, बघा, फादर ऑफ प्रोटोझोलॉजी आदिजीव, जनक कोण आहे बघा? ल्युएनहॉक. मग ल्युएनहॉक याच्या आधी पण आले होते कशामध्ये? मायक्रोबायोलॉजी. म्हणजे बघा, मायक्रोबायोलॉजी आणि प्रोटोझोलॉजी या दोघांचे जनक कोण आहेत बघा? ते आहे ल्युएनहॉक. लक्षात ठेवा, कन्फ्युजन होऊ शकतं. फादर ऑफ व्हायरोलॉजी कोण आहे बघा? तर ते आहे बेंजेरिक. ओके. फादर ऑफ फायकोलॉजी शैवाल शास्त्राचे जनक कोण आहे? फ्रिंच. फादर ऑफ मायकोलॉजी कवकशास्त्र जनक कोण आहे बघा? ते आहे डी बेरी. ओके, क्लिअर आहे? चला, गो अहेड. पुढला पार्ट सुद्धा खूप महत्वाचा या ठिकाणी आहे, तर तो आपल्याला पाहायचा आहे. चला, सजीवांची वर्गीकरण पद्धत. आपण जर पाहिलं जगामध्ये, तर जगामध्ये जवळजवळ 1.7 to 1.8 मिलियन एवढे सजीव आहेत. हा आकडा NCERT मधला आपल्याला असलेला पाहायला मिळतो. ठीक आहे, तर लक्षात ठेवा, तर यांचं जे वर्गीकरण आहे हे वेगवेगळ्या सायंटिस्ट लोकांनी केलेलं आहे. तर बघा, सगळ्यात पहिले आहे बघा नॅचरल मेथड ऑफ क्लासिफिकेशन. सायंटिस्ट कोण आहे बेटा? बेथमन आणि हुकर आहे, पाहिलं आपण. कृत्रिम पद्धत सायंटिस्ट कोण आहे बघा? ते आहे बघा कार्ल लिनायस. नंतर आपण पाहिलं फायलोजेनिक मेथड. ओके, कोणी वापरली? तर सायंटिस्ट बघा हचिन्सन, एंजलर आणि प्राग, दोन्ही पण नावं लक्षात ठेवा. IMP पॉइंट आहे, IMP नाव आहेत, लक्षात ठेवा. ओके, नंतर बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण ऑलरेडी पाहिलेली आहे, एकदा पुन्हा पाहू कारण सायंटिस्ट कोणी वापरली? चला, 9 लोक लाईव्ह आहेत. गुड, एक्सलंट. चला, नंतर बघा आता द्विनाम पद्धत. सजीवांना 2 नावं द्यायची आहे.
ही जी पद्धत आहे याला म्हणतो आपण बायनॉमियल मेथड क्लासिफिकेशन. सगळ्यात पहिले कोणी वापरली तर ही वापरली बघा, कार्ल लिनायस यांनी वापरली. ओके डन. नंतर बघा, नंतर आपल्याला पाहायचं आहे आता बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, दोन नावं जे आपण देतो हे नावं देताना जे पहिलं नाव आहे त्याला आपण म्हणतो जीनस, जे नेहमी कॅपिटलमध्ये असतं, आणि जे सेकंड नाव आहे बघा त्याला म्हणतो आपण स्पेसिस, जे असतं स्मॉल लेटरमध्ये, अल्फाबेटमध्ये असतं स्मॉल. ठीक आहे. आणि लक्षात ठेवा या दोन नावानंतर सायंटिस्ट सुद्धा नाव सुद्धा आपण देतो, लक्षात ठेवा, महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि हे नाव देताना जी लिपी आहे बघा ती लिपी कुठली आहे, इटालिक लिपी आहे, लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट पॉईंट आहे. आता बघा लक्षात ठेवा, टॅक्झोनॉमी म्हणजे वर्गीकरण करणे, वर्गीकरणाचे शास्त्र, याचं जनक कोण आहे, कार्ल लिनायस. मात्र डी कॅन्डेली यांनी हा शब्द सगळ्यात पहिले वापरला, लक्षात ठेवा, IMP आहे. नंतर बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण जर पाहिलं तर आता आंब्याचं नाव काय बघा, तर आंब्याचं जे सायंटिफिक नेम आहे, बॉटनिकल नेम आहे बघा, ते आहे मँजिफेरा इंडिका लिन. याच्यामध्ये हा जो मँजिफेरा पॉइंट आहे हा जीनस आहे. ओके, इंडिका स्पेसिस आहे. आणि सायंटिस्ट नाव कोणी दिलं तर ते आहे बघा लिनायस. याच्यावर लिन हा शॉर्ट फॉर्म या ठिकाणी आलेला आहे. ओके चला नेक्स्ट पॉइंट बघा. आता आपण पाहायच्या पुन्हा एकदा वर्गीकरणाच्या कुठल्या कुठल्या पद्धती आहेत, तर भरपूर पद्धती आहेत. ओके, तर आपण वन बाय वन काय करू ते पाहूयात. आयोगाने 5 किंगडम सिस्टीम या ठिकाणी विचारलेली आहे. मी इंग्लिश शब्द सांगतो, ज्यांना प्रॉब्लेम त्यांनी इंग्लिश पण लिहून घ्या. ठीक आहे. चला सगळ्यात पहिले बघा 2 किंगडम सिस्टीम कोणी वापरली, कार्ल लिनायस. दोन कोणते, वनस्पती आणि प्राणी, प्लांटी आणि ॲनिमॅलिया. ओके, नंतर बघा आहे 3 सृष्टी, 3 किंगडम, शोध लावला हॅकेल यांनी प्रोटिस्टा हा नवीन इथे गट इंट्रोड्यूस केला. नंतर वनस्पती प्राणी सेमच ठेवलं. नंतर बघा कोपलँड यांनी 4 गट सांगितले, यांनी एक गट टाकला मोनेरा. बघा मग मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती आणि प्राणी हे गट. 5 सृष्टी वर्गीकरण, 5 किंगडम, RH विटाकर यांनी अजून एक गट टाकला, तो म्हणजे कुठला, बुरशी, कवक किंवा फंजाय, म्हणजे मोनेरा, प्रोटिस्टा, फंजाय, प्लांटी, ॲनिमॅलिया हे 5 गट त्यांनी वापरले. हा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे, IMP आहे, लक्षात ठेवा, येऊ शकतो परत. नंतर बघा 6 सृष्टी, 6 किंगडम सिस्टीम किंवा 3 डोमेन सिस्टीम कोणी वापरलं तर हे वापरलं बघा कार्ल वूज यांनी. 7 किंगडम सिस्टीम कोणी दिली तर ही दिली बघा कॅथिमर स्मिथ यांनी. ओके डन. आणि लक्षात ठेवा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, चॅटन यांनी काय केलं, चॅटन यांनी आधी केंद्रकी आणि दुसरे केंद्रकी असे पेशींचे 2 भाग केले. हे मुद्दामनी एकदा रिवाइज केलाय. का केलं रिवाइज, कारण हे कन्फ्युजिंग आहे म्हणून. ठीक आहे. आता इथून पुढे आपण काय करूयात, एक प्रॉपर सगळं रिव्हिजन करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे चला. आता बघा एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्यांना व्हिजिबल असेल स्क्रीन, आय होप. ओके, स्क्रीन व्हिजिबल सगळ्यांना आहे का, मध्ये मध्ये कमेंट तरी करत चला, लेक्चर आवडलं असेल तर कमेंट तरी करत चला. चलो एक्सिलेंट. चला तर बघा वर्गीकरण करताना आपण काही गट करतो, त्याला आपण टॅक्सा असं म्हणतो. आता हे गट कुठले बघा, लक्ष द्या, गट कुठले गट आहे बघा, किंगडम, फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस आणि शेवटचं स्पेसिस. ठीक आहे, किंगडम, फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस आणि स्पेसिस. ओके डन सगळ्यांना. लक्षात ट्रिक सांगतो, ट्रिक आहे बघा KPC ऑफ GS. काय ट्रिक आहे, आता ही ट्रिक आली कशी याची पण एक स्टोरी आहे, पण ती सध्या आपल्याला पाहायला आपल्याला वेळ नाहीये. एकदम सिंपल लक्षात ठेवा, KPC ऑफ GS काय बघा, KPC ऑफ GS हे लक्षात ठेवा. KPC म्हणजे काय बघा, किंगडम, फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस, स्पेसिस. हा क्रम राज्यसेवेला विचारला होता, तुम्हाला येऊ शकतो एक्झाम मध्ये, लक्षात ठेवा. चला तर बघा मग एकदा पुन्हा, किंगडम, फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस आणि स्पेसिस. मग अशा प्रकारे आपण जर पाहिलं तर हे लक्षात ठेवा, किंगडम, फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस आणि स्पेसिस. ओके, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इंग्लिश नाव लक्षात ठेवा, मराठी नाही. मराठीमध्ये कन्फ्युजन बरेचदा असतं. ठीक आहे. आता बघा, आता काही नावं NCERT मधली आहेत, ते एक्झाम मध्ये आले आहेत, एकदा पहा. आता बघा काही सजीवांचं जीनस सेम असतं, स्पेसिस वेगळी असते. तर लक्षात ठेवा, सिंहाचं नाव आहे बघा पॅन्थेरा लिओ, वाघाचं नाव आहे पॅन्थेरा टायग्रिस आणि बिबट्याला म्हणतो पॅन्थेरा पारडस. या तिघांचे पण काय सेम आहे, जीनस सेम आहेत, पॅन्थेरा. वेगळ्या काय त्या आहेत, स्पेसिस. ओके डन. ओके चलो डन, एक्सिलेंट. चलो नेक्स्ट पॉइंट. ओके, मुद्दामून मी रायटिंग नोट्स घेतलेले आहे. ओके, कारण तुम्हाला थोडंसं एक फील यावा प्रॉपर. आता बघा एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पुन्हा एकदा, RH विटाकर यांनी 5 गट कुठले केले तर बघा, मोनेरा, प्रोटिस्टा, कवक म्हणजे फंजाय,
वनस्पती म्हणजे प्राणी म्हणजे ॲनिमेलिया. ओके, म्हणजे मोनेरा, प्रोटिस्टा, फंजाय, प्लांट आणि ॲनिमल हे 5 गट केले. आता यांनी काही निकष वापरले. हे निकष काही एक्झाममध्ये येत नाही, हे निकष काही एक्झाममध्ये येत नाहीत. ओके, त्याच्यामुळे हे आपण काही पाहायची गरज नाही. ओके, तरी पण जर पाहिलं आपण तर बघा निकष कुठले, तर पहिला निकष काय बघा, यांनी पहिला निकष वापरला टाइप्स ऑफ सेल, पेशींचे प्रकार कुठले असतात, तर पेशींचे 2 प्रकार असतात, एक आदिकेंद्रकी एक दृश्य केंद्रकी. यांनी दुसरा निकष वापरला सजीवांचे प्रकार कुठले असतात, टाइप्स ऑफ ऑर्गॅनिझम, तर एक आहे बघा एक पेशीय, एक आहे बहुपेशीय. ओके, नंतर बघा त्यांनी वापरला थर्ड निकष पोषण पद्धत, सजीव स्वयंपोषी की परपोषी. अजून 2 निकष स्टेट बोर्डामध्ये आहेत, पण ते काही एक्झाम मध्ये येत नाहीत. ठीक आहे, ओके, ठीक आहे. चला आता बघा, आता हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवा. हा NCERT मध्ये मी कॉपी केलेला आहे आणि इथे तुम्हाला तुमच्यासमोर मांडलेला आहे. ठीक आहे, बघा सजीव आणि त्यांच्यामध्ये काय काय फरक आहे हा या ठिकाणी दिलेला आहे. हा 1 गो फरक आहे, तुम्हाला लक्षात राहील नेहमीसाठी. चला बघा काय फरक आहे. बघा सगळ्यात पहिले बघा मोनेरा, प्रोटिस्टा, फंजाय, प्लांट आणि ॲनिमेलिया यांच्यामध्ये काय फरक आहे आणि यांच्यामध्ये आपण म्हणतो की यांच्यामध्ये काय काय साम्य आहे हे या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, तर हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. मी काय करतो, एक एक करून सगळं वाचतो, तुम्ही याच्यामध्ये डिफरन्स पहा. ठीक आहे, हां आता बघा, हां आय होप सगळ्यांना क्लिअर असेल. हां थोडंसं ॲडजस्ट करूयात आपण याला. हां चला, हां बघा येस, ठीक आहे, थोडंसं ब्लर असेल कारण मी ते ॲडजस्ट केलेलं आहे, पण तुमच्याकडे नोट्स आहे. बघा बघा लक्षात ठेवा, मोनेरामध्ये फक्त आपल्याला पाहायला मिळते आदिकेंद्रकी पेशी प्रकार, बाकीचे सगळे चारही पण गट आहे. प्रोटिस्टा, कवक, वनस्पती प्राणी यांच्यामध्ये आपल्याला दुष्टकेंद्रकी पेशी पाहायला मिळते. डन. नंतर बघा सजीवांचे प्रकार, मोनेरा, प्रोटिस्टा यांच्यामध्ये आपल्याला एक पेशीय पाहायला मिळतं, कवक एकपेशीय बहुपेशीय दोन्ही आहे आणि वनस्पती प्राणी हे बहुपेशीय असलेले पाहायला मिळतात. ठीक आहे, चला नंतर पोषण पद्धत बघा, मोनेरा म्हणजे जीवाणू बॅक्टेरिया. लक्षात ठेवा, मोनेरा स्वयंपोषी परपोषी दोन्ही पण आहेत, प्रोटिस्टा पण दोन्ही पण आहे, स्वयंपोषी पण आहे परपोषी पण आहे. कवक फक्त परपोषी आहे, ज्याच्यामध्ये मृतोपजीवी हा प्रकार आहे. वनस्पती ह्या स्वयंपोषी असतात, प्राणी परपोषी असतात. ठीक आहे, नंतर बघा पेशीभित्तिका. लक्षात ठेवा, खूप IMP गोष्ट, मोनेरामध्ये जीवाणूमध्ये पेशीभित्तिका असते, ती बनली असते पेप्टॅडिक ग्लायकॉन किंवा मुरामिक ऍसिड किंवा मुरिन पासून बनलेली असते. ठीक आहे, लक्षात ठेवा प्रोटिस्टामध्ये काही मध्ये पेशीभित्तिका आहे, काही मध्ये नाही आहेत. याच्यामध्ये एक्झाम्पल, अमिबामध्ये पेशीभित्तिका नसते, युग्लिनामध्ये आपल्याला पाहायला मिळते. कवकामध्ये पेशीभित्तिका असते, ती बनली असते चिटिन किंवा कायटिन पासून. वनस्पतीमध्ये पेशीभित्तिका असते, जी सेल्युलोज पासून बनलेली असते. प्राण्यामध्ये आपल्याला पेशीभित्तिका पाहायला मिळत नाही. ओके, डन डन. हा नंतर बघा, नंतरची गोष्ट बघा, ती आहे केंद्रक पटल न्यूक्लिअर मेम्ब्रेन. तर मोनेरामध्ये जीवाणूमध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन पाहायला मिळत नाही. ओके, प्रोटिस्टामध्ये ते पाहायला मिळते, कवकामध्ये, वनस्पती प्राण्यामध्ये सगळ्यामध्ये आपल्याला ती पाहायला मिळते. बघा हा एक सिंपल पॉईंट लक्षात ठेवा, एक्झाम मध्ये हा पॉईंट येऊ शकतो. ठीक आहे, सगळ्यांना PDF मिळाली का? टेलिग्रामला टाकलेली आहे बघा, टेलिग्रामला आपण टाकलेली आहे, इम्पॉर्टंट आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे ठीक आहे ओके. हां चला, थोडासा एक्स्ट्रा पॉईंट बघा, हा एक्झाम मध्ये काही चान्स नाही, पण तरी पण एकदा पाहून घेऊ आपण. हां बघा, आता लक्षात ठेवा, मोनेरा म्हणजे जीवाणू 2 प्रकारचे असतात. एक आहे बघा आर्किबॅक्टेरिया, एक आहे युबॅक्टेरिया. आर्किबॅक्टेरिया म्हणजे खोटे जीवाणू, फाल्स बॅक्टेरिया, आणि खरे जीवाणू म्हणजे युबॅक्टेरिया. ऍक्च्युली आर्किबॅक्टेरियाला आपण म्हणतो अविकसित प्रकारचे, कमी विकसित प्रकारचे बॅक्टेरिया, आणि या युबॅक्टेरियाला आपण म्हणतो विकसित प्रकारचे बॅक्टेरिया. ठीक आहे, तर फक्त आपल्याला एक पॉईंट पाहायचा बघा, तो म्हणजे काय, हे जे आर्किबॅक्टेरियाचे प्रकार कुठले कुठले आहेत हे एक्झाम मध्ये येऊ शकतात. बघा तर लक्षात ठेवा, हे जे आर्किबॅक्टेरिया हे 3 प्रकारचे आपल्याला पाहायला मिळतात. हे एक्झाम मध्ये येऊ शकतं. बघा पहिले बघा हॅलोफाइल्स, जे आपल्याला फक्त क्षारयुक्त ठिकाणी पाहायला मिळतात, ज्याप्रमाणे आपला जो डेड सी आहे, मृत समुद्र, त्या ठिकाणी असलेले पाहायला मिळतात. ते असतात केमोसिंथेटिक, स्वयंपोषी. ओके, म्हणजे ते रसायनांपासून आपलं अन्न तयार करतात, म्हणून त्यांना म्हणतो आपण केमोसिंथेटिक ऑटोट्रॉप्स इंग्लिशमध्ये. ठीक आहे, मिथेनोजेन्स म्हणजे काय, जे मिथेन ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी असतात, म्हणजे दलदलीच्या प्रदेशामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ते आतड्यामध्ये पण असतात गुरांच्या, आणि ऊर्जेसाठी मिथेन वायू हा तयार करतात. ठीक आहे, आणि शेवटचा प्रकार जो खूप महत्त्वाचा आहे बघा, तो आहे थर्मो ऍसिडोफाइल्स. लक्षात ठेवा,
हे सजीव अत्यंत उष्ण आणि अत्यंत आम्ल ठिकाणी पाहायला मिळतात. एक्झाम्पल कुठे तर गरम पाण्याच्या झऱ्यामध्ये पाहायला मिळतात. ओके, डन डन. ठीक आहे. चला आता हा जो दुसरा पार्ट आहे तुम्ही पाहून घ्या. ओके, हा फक्त इथे बघा एक पार्ट मला थोडा महत्त्वाचा वाटतो. तो पार्ट म्हणजे काय बघा, सायनोबॅक्टेरिया. लक्षात ठेवा हा जो सायनोबॅक्टेरिया प्रकार आहे, सायनोबॅक्टेरिया हे आहे, हा जो प्रकार आहे बघा, हा प्रकार हा यू बॅक्टेरियाचा प्रकार आहे. लक्षात ठेवा सायनोबॅक्टेरियामध्ये एक्झाम्पल लक्षात ठेवा ते आहे बघा ब्लू ग्रीन अल्गी. ओके, आणि हे जे ब्लू ग्रीन अल्गी आहे बघा हे जीवाणू असतात. लक्षात ठेवा. ओके ओके, आणि अॅनाबिना नॉस्टॉक याच्यामधलं एक्झाम्पल आहे जे एक्झाम मध्ये येऊ शकतं. ठीक आहे, चला पुढला मुद्दा. चला हा आता बघा, हा आता हे जे मोनेरा आहे, मोनेरा 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 म्हणजे जीवाणू. मोनेरामधले आपण पूर्ण लिस्ट बघितली आहे. त्या लिस्टमध्ये ते एकपेशी असतात, आदिकेंद्रकी असतात, सूक्ष्म असतात, वगैरे वगैरे गोष्टी पाहिल्या आहेत. सगळ्यात मेन गोष्ट काय बघा, ती गोष्ट म्हणजे काय, मोनेरांच्या आकारावरनं आपण करतो 4 प्रकार. लक्षात ठेवा बघा, गोल जीवाणू, स्पेरिकल जीवाणू त्यांना आपण म्हणतो कोकस. दंडगोल सिलेंड्रिकल जीवाणू त्यांना म्हणतो बॅसिलस. सर्पिलाकार सापासारखे यांना म्हणतो स्पायरल स्पिरुलम. स्वल्पाकार म्हणजे कॉमा शेप असतात त्यांना आपण व्हिब्रिओ असं म्हणतो. ओके, कळले 4 प्रकार, हे लक्षात ठेवा. ओके, लक्षात ठेवा. ट्रिक सांगू का, आपल्या गोलवर फोकस करा. मग गोल म्हणजे फोकस, कोकस. क्लिअर आहे. ओके, दंडगोल, दंडामध्ये आपण घेतो लस, दंडामध्ये आपण घेतो लस, मग दंडगोल म्हणजे बॅसिलस. ओके, सापासारखे म्हणजे स्पिरुला. ठीक आहे, लक्षात राहील. हा नंतर बघा, चलो पुढला मुद्दा. हा आता बघा, हा थोडासा हा एक्झाम मध्ये प्रश्न विचारलेला आहे. मोनेरा म्हणजे जीवाणू. जीवाणू एक पेशी असतात, एकापासून 2 पेशी बनतात, म्हणून यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते बायनरी फिजन. ओके, द्विखंडन प्रकारचं प्रजनन यांच्यामध्ये पाहायला मिळते, जे अलैंगिक प्रकारचं प्रजनन असते. पण कधी कधी लैंगिक पण प्रजनन होऊ शकते. तर लैंगिक प्रजननामध्ये आपण जर पाहिलं जीवाणूंच्या, तर त्याच्यामध्ये कंजुगेशन, ट्रान्सडक्शन आणि ट्रान्सफॉर्मेशन हे 3 याच्यामध्ये अवस्था आपल्याला पाहायला मिळतात, एक्झाम मध्ये येऊ शकतात त्या. डन. हा चलो. चला खालचा पार्ट थोडा तुम्ही वाचून घ्या. हा नंतर बघा, प्रोटिस्टा. प्रोटिस्टामध्ये कोणते कोणते प्रोटिस्टा लक्षात ठेवा महत्त्वाचे. प्रोटिस्टामध्ये आपण पाहिलं हे एकपेशीय, पण या एकपेशीय असतात, पण हे दृश्य केंद्रकी असतात. हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. याचे एक्झाम्पल बघा, अमिबा, लेशमॅनिया, डोनोवॅनी ज्याच्यामुळे काला आजार हा रोग होतो, पॅरामेशियम, नंतर प्लाझ्मोडियम, युग्लिना, व्हॉल्वॉक्स. ओके, शैवाल, आदिजीव याच्यामध्ये येतं. लक्षात ठेवा. आता बघा, शैवाल म्हणजे काय, शैवाल प्रोटिस्टामध्ये येतो. शैवाला सेपरेट गट पण आहे जो वनस्पतीमध्ये येतो. लक्षात ठेवा, काही याच्यामध्ये सुद्धा येतो. हे कन्फ्युजिंग वाटू देऊ नका, लक्षात ठेवा. पण जे ब्लू ग्रीन अल्गी आहे, नीलहरित शैवाल, ते मोनेरामध्ये येतं. लक्षात ठेवा. ठीक आहे, डन. चला, काही काही मुलांना वाटत असेल सर थोडं फास्ट होत आहे का, तर आपल्याकडे वेळ नाही आहे, फक्त वाचून घ्या. जे मी वाचतोय ते फक्त फ्री माइंडने लक्षात ठेवा, किंवा नोट त्याच्यावर तुम्ही हायलाइट करून ठेवू शकता. पण तुम्हाला एक्झाममध्ये यातले प्रश्न येऊ शकतात ना, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, व्हेरी व्हेरी IMP. आता बघा, आता कवक. कवक 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 जनरली एकपेशीय पण आहे, बहुपेशीय. किनवक किंवा ईस्ट ही एकपेशीय बुरशी आहे, IMP आहे. भूछत्र म्हणजे मशरूम. लक्षात ठेवा, हा आयोगाने प्रश्न विचारलाय. मशरूमला आपण काय म्हणतो, तर मशरूमला आपण म्हणतो बघा अगॅरिकस. अगॅरिकस हा प्रश्न विचारलेला आहे. ॲस्पर कॉर म्हणजे मक्यावरची बुरशी. त्याच्यानंतर बघा म्युकर, ॲस्परजिलस, रायझोपस, अल्बिगो, न्यूरोस्पोरा, पेनिसिलियम ह्या बुरशींचे वेगळे एक्झाम्पल आपल्याला पाहायला मिळतात. पेनिसिलियम या बुरशीपासून सगळ्यात पहिलं अँटीबायोटिक पेनिसिलिन तयार केलं अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी. लक्षात ठेवा. ओके ओके, डन डन. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा. चला, आपण आत्ताच पाहिलं प्रोटिस्टाचे एक्झाम्पल आपण पाहिलेले आहेत. तर ते दृश्य केंद्रकी असतात, एकपेशी असतात, ते कॉलनी करून राहतात, त्यांच्यामध्ये पेशींचे अंगक असतात. ओके, लक्षात ठेवा, हालचाल करण्यासाठी त्यांच्यामध्ये पाहायला मिळतं सिलिया आणि फ्लॅजेला. सिलिया म्हणजे लहान शेपटी, फ्लॅजेला म्हणजे मोठी शेपटी. लक्षात ठेवा. ओके, आणि काही प्राण्यांमध्ये पाहायला मिळतं आभासी पाय, छद्मपाद, सुडोपोडिया. सुडोपोडिया हा अमिबामध्ये पाहायला मिळतो. अमिबामध्ये हा जो असा भाग असतो बाहेरचा, याला म्हणतो आपण सुडोपोडिया. लक्षात ठेवा. ठीक आहे. ओके, चला, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे काय, प्रोटिस्टा हे एकपेशी असतात, मग एकापासून 2 पेशी याच्यामध्ये बनतात, म्हणून यांच्यामध्ये होतं द्विखंडन प्रकारचं प्रजनन. काहींमध्ये लैंगिक पण होऊ शकतं, अपवाद असतात त्याच्यामध्ये. लक्षात ठेवा. जनरली
मोनेरा प्रोटिस्टामध्ये अलैंगिक प्रकारचं प्रजनन होतं, याला अपवाद काही आहेत. ठीक आहे, चलो डन, विल गो अहेड. चला आता बघा, प्रोटिस्टांचे पण वेगवेगळे प्रकार या ठिकाणी आहेत, एक्झाम मध्ये कुठले पण येऊ शकतात, पण यातल्या काही फक्त मेन गोष्टी तुम्हाला मी सांगतो, त्या लक्षात ठेवा, जे IMP आहे. टाइप्स ऑफ प्रोटिस्टा, प्रोटिस्टामध्ये आपल्याला एवढे प्रकार पाहायला मिळतात. पहा बरं प्रकार कुठले कुठले आहेत. बघा, पहिला बघा क्रायसोफाइट, दुसरा डायनोफ्लॅजेलेट, तिसरा युग्लिनॉइड, चौथा स्लाइम मोल्ड आणि पाचवा प्रोटोझोआ. ठीक आहे. हा, आता फक्त काही एक्स्ट्रा पॉइंट लक्षात ठेवा जे मला महत्त्वाचे वाटतात. हा, तर बघा, जो पहिला महत्त्वाचा पॉइंट आहे तो कुठला आहे बघा, तर क्रायोसाइटला आपण म्हणतो गोल्डन अल्गी किंवा डेस्मिड किंवा डायटम्स. ओके, लक्षात ठेवा, यांचं शरीर चमकतं. ओके, नंतर बघा दुसरी महत्त्वाची गोष्ट, हे जे डायोफ्लॅजेलेट्स आहे यांना म्हणतो आपण मेझोकॅरिओन, यांना म्हणतो आपण सजीव सृष्टींचे जोकर, ज्यांना आपला 2 फ्लॅजेला पाहायला मिळतात. ओके ओके, यांचं एक्झाम्पल आहे बघा सेरॅलियम आणि ऑक्झिलियर. लक्षात ठेवा, फक्त एक्झाम मध्ये येऊ शकतं, इम्पॉर्टंट आहे. नंतर बघा युग्लिनॉइड, यांच्यामध्ये पेलिकल नावाचा अवयव असतो. या युग्लिनॉइडला आपण म्हणतो वनस्पती प्राण्यांना जोडणारा दुवा. ओके, कनेक्टिंग लिंक बिटवीन ॲनिमल अँड प्लांट, एक्झाम्पल युग्लिना आणि व्हायवॉक्स. ओके, आणि लक्षात ठेवा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा, ते आता एक्झाम्पल तो म्हणजे काय बघा, या प्रोटोझोआमध्ये सार्कोडाइन या प्रकारामध्ये अमिबा हा येताना आपल्याला पाहायला मिळतो. बस, बाकी सगळं राहू द्या, बाकी काही इम्पॉर्टंट नाही, एवढं एकदा वाचून घ्या तुम्ही. ठीक आहे, ठीक आहे, जे घेतोय तेव्हा लक्षात ठेवा, ते खूप जास्त इम्पॉर्टंट असेल लक्षात ठेवा. ठीक आहे, आता बघा, तुम्हाला बरेचदा वनस्पती प्राण्यांची नावं विचारली होती आयोगाने. हा, तर हे आपण हे NCERT मधले नेम घेतली आहेत, हे नेम लक्षात ठेवा. बघा, आंबा म्हणजे मँगो, याला म्हणतो मँजिफेरा इंडिका. याच्यामधला हा जो पहिला भाग आहे, हा जिनस आहे, जेनेरिक नेम आहे, आणि दुसरं नाव आहे स्पेसिफिक नेम किंवा स्पेसिस आहे. ठीक आहे, पोटॅटो बटाट्याला म्हणतो बघा सोलॅनम ट्युबरसम. नाईटशीड म्हणजे धोत्रा, याला म्हणतो आपण सोलॅनम नायग्रम. टोमॅटोला आपण म्हणतो सोलॅनम लायकरपर्सियम. ब्रिंजल म्हणजे वांग्यांना आपण म्हणतो सोलॅनम मेलोंजेना, वांग्याला लॉयन. आणि हे तर आपण पाहिलं आहे, लॉयन, टायगर आणि लेपर्ड आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. एकदा पुन्हा पाहूयात. लॉयन म्हणजे सिंह, सिंहाचं नाव आहे बघा पॅन्थेरा लिओ. टायगरचं नाव आहे पॅन्थेरा टायग्रिस. लिपर्डचं नाव काय बघा, लेपर्ड म्हणजे बिबट्या, पॅन्थेरा कार्डस. आणि जे मॉडर्न मॅन आहे, म्हणजे आपण का रे, ओके, आपण मॉडर्न मॅन आहोत का? ओके, आपण आहोत का मॉडर्न मॅन? आहोत ना? काही डाऊट आहे कोणाला का कोण तसंच? ठीक आहे, जाऊ द्या, चलो. ओके, हां, तर लक्षात ठेवा, तर मॉडर्न मॅनला म्हणतो आपण होमोसेपियन. ठीक आहे, ओके, डन, क्लिअर आहे. हां, चला. हां, आता बघा, आता वनस्पती R.H. फिटाकर यांच्याप्रमाणे वनस्पती म्हणजे काय, तर बघा, वनस्पती दृश्य केंद्रकीय असतात, बहुपेशी असतात, स्वयंपोषी असतात, त्यांना पेशीभित्तिका असते, त्यांना केंद्रक पटल असते. ओके, त्यांच्यामध्ये पेशी उती अवयव असतात. लक्षात ठेवा. आणि लक्षात ठेवा, वनस्पती हालचाल करतात मात्र स्थलांतर करत नाहीत. लक्षात ठेवा, हे वनस्पतींचे गुणधर्म आहेत, हालचाल करतात, स्थलांतर करत नाहीत. ओके, क्लिअर आहे. ओके, डन. या आधी पण पाहिलं होतं. आणि आता बघा, आता सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट तो म्हणजे काय, क्लासिफिकेशन ऑफ प्लांट. हा एक्झाम मध्ये येतो, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी IMP. ठीक आहे, चला मग आता मी एक एक करून रिवाइज करतो. तुमच्याकडे नोट्स आहे का मला सांगा? डाउनलोड केली तुम्ही नोट्स? तुम्ही नोट्स डाउनलोड केली की नाही? हां, नसेल तरी पण लक्ष द्यायचं. आपण आता एक एक करून काय करू, याला रिवाइज करू. ओके, किती लोक लाईव्ह आहेत? जे लोक लाईव्ह आहेत त्यांनी सगळ्यांना एकदा आपली लिंक शेअर करा, म्हणजे मित्रांना पण आपला तुमचा फायदा होऊन जाईल. ठीक आहे, डन. सगळ्यांना स्पष्ट आवाज येतोय माझा? नेचर मुवमेंट 4K, सिद्धू, ज्ञानेश्वर, रामेश्वर, यस, प्रताप. काही आहे का प्रश्न कोणाचा? सांगा मला. चलो, हां, क्लिअर. आता बघा, वनस्पती जे वनस्पती यांचा आपण करतो क्लासिफिकेशन 2 प्रकारे. कशावरनं? तर ते HR यांच्या सांगण्यावरनं. लक्षात ठेवा, ज्या वनस्पतींना बी नाही, फुल पण नाही, त्यांना आपण म्हणतो अबीजपत्री किंवा अपुष्प वनस्पती. इंग्लिशमध्ये क्रिप्टोगॅमी किंवा फॅनरोगॅमी, क्रिप्टोगॅमी किंवा नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स. क्लिअर आहे? हां. आणि ज्यांना बिया आहेत, ज्यांना फुलं आहेत, त्यांना आपण म्हणतो बीजपत्री किंवा सपुष्प.
इंग्लिशमध्ये फॅनेरोगॅमी किंवा फ्लॉवरिंग प्लांट्स. ठीक आहे, तर आपण काय करू, एक एक करून पाहू. पहिले आपण बघू नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स, नंतर आपण बघू फ्लॉवरिंग प्लांट्स. ठीक आहे, या सगळ्यांची तुम्हाला मी ट्रिक पण या ठिकाणी सांगेल. ठीक आहे, ओके. आणि लक्षात ठेवा मित्रांनो, आता आजचा दिवस आपल्याकडे 29, 30 आणि 31 पेपर 1 तारखेला आहे. ठीक आहे, फक्त तुम्ही नोट्स काढून घ्या. ओके, फक्त जनरल लक्षात ठेवायचं. सर बोलतात, आपण ऐकतोय, संपला विषय. ट्रिक्स पण आहेत, तर असं आपण जाऊयात. तर मग आता आपण लेक्चर कंटिन्यू करूयात. लेक्चर स्टॉप झालं तर मग नंतर परत कंटिन्यू करूयात. फक्त तुम्ही ट्यून राहा की कधी लेक्चर होईल. ठीक आहे, आता आपण कंटिन्यूच घेतोय. जर काही टेक्निकल इश्यू आला असेल तर आपण ब्रेक घेऊन परत करू. पण मी सगळं तुमचं PDF इथे कव्हर करून घेईल, ट्रिक्स सुद्धा कव्हर करेल. ठीक आहे, डोंट वरी. चला, तर बघा आता पहिला मुद्दा आपण बघू, नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स. लक्षात ठेवा, खूप IMP आहेत. आता बघा, ज्या अपुष्प वनस्पती आहे बघा, अपुष्प वनस्पती त्यांचे आपण करतो 2 प्रकार. पहिला प्रकार बघा नॉन व्हॉस्क्युलर प्लांट्स आणि दुसरा प्रकार व्हॉस्क्युलर प्लांट्स. ज्यांच्यामध्ये जलवाहिन्या रसवाहिन्या पाहायला मिळत नाही, झायलम फ्लोएम पाहायला मिळत नाही, त्यांना आपण म्हणतो नॉन व्हॉस्क्युलर प्लांट, असहवर्णी वनस्पती. आणि ज्यांच्यामध्ये झायलम फ्लोएम जलवाहिन्या रसवाहिन्या पाहायला मिळतात त्यांना आपण म्हणतो की सहवर्णी वनस्पती, व्हॉस्क्युलर सिस्टीम असणाऱ्या. ठीक आहे, आता बघा, आता आयोगाने याच्यावर खूप प्रश्न विचारले. ते म्हणजे काय बघा, आता बघा, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा, ह्या ज्या असहवर्णी वनस्पती असतात नॉन व्हॉस्क्युलर, ह्या 2 प्रकारच्या आहेत, थॅलोफायटा आणि ब्रायोफायटा. ओके, आणि ही जी व्हॉस्क्युलर वनस्पती आहे बघा, ती एकमेव आहे टेरिडोफायटा. सगळ्यांना क्लिअर आहे? हां, बघा, मग एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा याच्यामध्ये साम्य काय आहे, तर तिन्ही पण ह्या नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स आहेत. ओके, ह्या तिन्ही पण हे काय आहेत, हे तिन्ही पण नॉन फ्लॉवरिंग आहेत. ओके, क्रिप्टोगॅमी आहेत. आवाज कमी येतोय? ओके, ह्या क्रिप्टोगॅमी प्रकारच्या वनस्पती आहे. ओके, क्लिअर? हां, मग याच्यामध्ये हे साम्य, फरक काय आहे, तर फक्त थॅलोफायटा, ब्रायोफायटा हे नॉन व्हॉस्क्युलर आहेत. एकमेव कुठली व्हॉस्क्युलर, ती टेरिडोफायटा आहे. हा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. आता आपण बघू फक्त तिघांचं एक्झाम्पल, तिघांचा डिफरन्स पाहू. बघा, थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. हा खूपदा एक्झाम मध्ये प्रश्न येतो, लक्षात ठेवा. ठीक आहे, हा प्रश्न खूपदा. थॅलोफायटा, ब्रायोफायटा हे नॉन व्हॉस्क्युलर आहेत, एकमेव कुठली व्हॉस्क्युलर, ती टेरिडोफायटा. ठीक आहे, डन. चला, आता येतोय आवाज, आता येतोच आवाज. ठीक आहे, आता बघा, थॅलोफायटाला आपण म्हणतो ॲक्वॅटिक, जलचर, जी पाण्यामध्ये असलेली आपल्याला पाहायला मिळते. ब्रायोफायटा जमिनीवर पण आहेत, पाण्यामध्ये पण आहेत, म्हणून यांना म्हणतो उभयचर, ॲम्फिबियन्स ऑफ प्लांट्स असं यांना म्हणतो. आणि ज्या सगळ्यात पहिले जमिनीवर आल्या वनस्पती त्यांना आपण म्हणतो टेरिडोफायटा, भूचर असणाऱ्या वनस्पती. सगळ्यांना क्लिअर आहे? याच्यामध्ये अपवाद पण आहेत, लक्षात ठेवा. हे प्रश्न खूपदा आयोगाने विचारलेले आहेत. ठीक आहे, नंतर बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय बघा, थॅलोफायटामध्ये आपल्याला मूळ, खोळ, पान पाहायला मिळत नाही. ब्रायोफायटामध्ये पण मूळ, खोळ, पान पाहायला मिळत नाही, मात्र मुळांसारखे रायझॉइड नावाचे भाग, असे लहान लहान मुळं रायझॉइड यांच्यामध्ये पाहायला मिळतात. आणि सगळ्यात पहिले आपण जर पाहिलं तर मूळ, खोळ, पान, रूट, स्टेम अँड लिव्स कोणामध्ये असतात, तर ते टेरिडोफायटामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. डन. आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एक्झाम मध्ये येतं यांचे एक्झाम्पल्स, जे आपण ट्रिक्सनी पाठ करून घेऊ. ठीक आहे, डोंट वरी. ठीक आहे, सिंपल ट्रिक आहेत आपल्याकडे सगळ्या, तुमचं सगळं ते पाठ होऊन जाईल, डोंट वरी. ठीक आहे, चला, आता बघा, आता इकडचं थोडं उलट हा पार्ट आपल्याला पाहायचा आहे. तो म्हणजे काय बघा, तर ज्या फ्लॉवरिंग प्लांट्स आहेत, ज्या सपुष्प वनस्पती आहेत, त्यांचे प्रकार कुठले कुठले लक्षात ठेवा. सपुष्प वनस्पतींचे 2 प्रकार आहेत, फळं असणाऱ्या, फळं नसणाऱ्या. बघा, फळं नसणारे, फळं असणारे. ज्यांना फळं नसतात त्यांना आपण म्हणतो जिम्नोस्पर्म, अनावृत्त बीजी. ओके, लक्षात ठेवा, ट्रिक सांगतो. आपण जिम मध्ये व्यायाम करायला जातो, जिम मध्ये फळं मिळतात का विकत? आंबे घ्या, नाही. जिम मध्ये फळं नसतात, मग जिम शब्द आला की फळ नसणारे, जिम्नोस्पर्म. ओके, आणि एंजिओस्पर्म म्हणजे फळं असणारे. आपण जिओचं सिम फ्रीमध्ये विकत घेतलं होतं 2-4 वर्षापूर्वी, आता फळं भोगतोय 700 रुपये महिन्यानी. त्याच्यामध्ये जिओ शब्द आहे, जिओ, त्यांना फळं आहे, मग फळं असणारे म्हणजे एंजिओस्पर्म. क्लिअर? एक्झाम्पल लक्षात ठेवा. जिम्नोस्पर्मचे एक्झाम्पल काही लक्षात ठेवा, सायकस, देवदार, पाईन, सिक्विया, पिसिया, ख्रिसमस ट्री. ठीक आहे, ओके. आणि आता आपण पाहू एंजिओस्पर्मचे प्रकार, आवृत्तबीजी वनस्पती ज्यांना फळं आहेत. लक्षात ठेवा, ज्यांना फळं आहेत त्या वनस्पती 2 प्रकारच्या आहेत, एक एकदल आणि दुसरे द्विदल, मोनोकॉट आणि डायकॉट. ओके, मोनोकॉट आणि डायकॉट हे 2 प्रकार आपल्याला असलेले पाहायला मिळतात.
एक मोनोकॉट आणि एक डायकॉट. लक्षात ठेवा, ज्यांच्यामध्ये एकच दल आहे म्हणजे कोण, तर ते बघा तृणधान्ये, त्यांना आपण सिरियल्स असं म्हणतो, सिरियल्स असं म्हणतो. ज्यांच्यामध्ये आपला तंतुमय मुळं पाहायला मिळतात, फायब्रस रूट्स पाहायला मिळतात, लहान लहान मुळं पाहायला मिळतात. ज्या डायकॉट आहे, ज्या द्विदल वनस्पती आहे, त्यांच्यामध्ये आपल्याला ठळक मुळा, सोट मुळा, टॅपरूट पाहायला मिळतात. याचं एक्झाम्पल आहे बघा कडधान्य, पल्सेस. ठीक आहे. नंतर बघा जे मोनोकॉट आहेत, एकदल आहेत, त्यांच्यामध्ये आपला पोकळ आभासी पेरयुक्त खोळ पाहायला मिळतं. एक्झाम्पल केळं, बांबू, ऊस. ओके, एक थोडंसं नाजूक खोळ पाहायला मिळतं. मात्र मजबूत टणक खोळ जे आहे बघा ते आपल्याला पाहायला मिळतं डायकॉटमध्ये. ठीक आहे. वड, पिंपळ, आंबा तुम्ही पाहिलं असेल. ओके. हा, नंतर बघा ज्यांच्यामध्ये समांतर शिरा असतात पानांच्या, ते आहेत मोनोकॉट. ज्यांच्यामध्ये जाळीदार पानं असतात त्यांना म्हणतो आपण डायकॉट. तुम्ही पिंपळाचं पान पाहिलं असेल का, जाळी असते, तर ते पिंपळ कशामध्ये येतं, ते डायकॉट मध्ये येतं. लक्षात ठेवा. ठीक आहे. हा हा, आणि लक्षात ठेवा जे मोनोकॉट आहे त्यांच्यामध्ये आपला 3च्या पटीमध्ये फुलं पाहायला मिळतात, आणि जे डायकॉट आहे त्यांच्यामध्ये आपला 5च्या पटीमध्ये फुलं पाहायला मिळतात. क्लिअर आहे? ओके, IMP आहे. एक्सिलंट. चला, आणि आता बघा, आता आपल्याला पाहायचं आहे थॅलोफायटा, पहिला प्रकार, आणि त्याचे एक्झाम्पल जे एक्झाम मध्ये खूपदा येतात. याची सिंपल ट्रिक पण आपल्याकडे आहे. ओके, आणि चला डन. चला, सगळे रेडी आहे ट्रिकसाठी? सगळे एक्झाम्पल तुझे पाठ करून देतो मी ट्रिक वाईज, डोंट वरी. ओके, सगळे एक्झाम्पल ट्रिकने आपण पाठ करून देऊयात, डोंट वरी. चला, आता बघा थॅलोफायटा यांची माहिती आपण पाहिलेली आहे. ज्या पाण्यामध्ये असतात, ज्या जलचर असतात. यस गौरव, गौरव. हा, चला. चला, हा, आता बघा ज्या असहवनी असतात आपण हे ऑलरेडी पाहिलेलं आहे. आता बघा तुम्हाला ट्रिक सांगतो, ट्रिक खूप महत्वाची आहे, लक्षात ठेवा ट्रिक. हा हा, चला. हा, मी ही पूर्ण जी ट्रिक आहे, ही पूर्ण ट्रिक तुम्हाला लिहून दिलेली आहे त्या नोट्समध्ये, बरोबर? ओके, ही पूर्ण ट्रिक मी लिहून दिलेली आहे नोट्समध्ये, बरोबर? ही पूर्ण गोष्ट. ठीक आहे, मग तुम्ही ती वाचून घ्या एकदा. मी फक्त डायरेक्ट ट्रिक अप्लाय करतो आपल्या कशावर, तर आपल्या त्या एक्झाम्पल्सवर. ठीक आहे. चला, मी पूर्ण ट्रिक आपल्या एक्झाम्पलवर अप्लाय करतो. ठीक आहे. हा, चला अप्लाय करूयात आपण. चला, मग एकूण बघा, एकूण किती एक्झाम्पल आहे बघा. तर एकूण आपल्याकडे एक्झाम्पल या ठिकाणी 19. किती एक्झाम्पल आहे? 19. ठीक आहे, 19. तर मी 1 बाय 1 घेतो. चला. हा, चला बघा ट्रिक काय, बघा ट्रिक, ट्रिक काय, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ट्रिक काय बघा, तर आपल्याकडे चिमणे, चिमणे कोण आहेत? चिमणे बघा. चला, आपल्याकडे चिमणे आहेत. आता जास्त डीप मध्ये जायचं नाही, फक्त तुम्ही लक्षात ठेवा शब्द, गोष्ट आणि ते एक्झाम्पल. ठीक आहे. आता बघा थवा, आपल्याकडे चिमण्यांचा थवा असतो, थवा. थ वर्ण थॅलोफायटा. मग थवा शब्द आला की थॅलोफायटाचे एक्झाम्पल आले पाहिजे, त्याच्यामध्ये चिमणी येते बघा, लक्षात ठेवा. मग आपल्याकडे 3 चिमणे आहेत, 3 चिमणे. ठीक आहे, बघा मग आपल्याकडे चिमणी म्हणजे स्पॅरो आहे, बरोबर? किती चिमणे आहेत? आपल्याकडे 3 चिमणे आहेत, 3 चिमणे आहेत. ओके, आता बघा चिमणी आकाशामध्ये उडते, तिच्या डोक्यामध्ये होतात उवा. ओके, ठीक आहे, लक्षात ठेवा. ओके, ही जी चिमणी आहे बघा, हिचं नाव असतं मोना. क्लिअर आहे? डोक्यामध्ये उवा आहेत म्हणून ती लावते डोक्याला व्हॅक्स, मग निघतो गॅस. गॅसचा वास खूप खराब असतो म्हणून ती करते ओकारी, उलटी. क्लिअर आहे? हा, ओके. हा, आता लक्षात ठेवा, ही जी चिमणी आहे, ही चिमणी असते डिटेक्टिव्ह. काय असते? डिटेक्टिव्ह. काय असते? डिटेक्टिव्ह. ओके, क्लिअर आहे? हा, हिच्या बघा डिटेक्टिव्ह म्हणजे काय? दुसऱ्यांची माहिती घेणारे. जे लोक डिटेक्टिव्ह असतात त्यांच्याकडे फोन असतो, हिच्याकडे पण फोन आहे. ओके, हिला खायला आवडते बटर, बटर. ओके, नंतर बघा ही काय करते, ही केसांना जेल लावते. हिच्याकडे फोन आहे, तो नेहमी असतो म्यूट. काय असतो? नेहमी असतो म्यूट. क्लिअर आहे सगळ्यांना? हा, आता बघा ही चिमणी आहे, ही चिमणी असते महादेवाची भक्त. जे महादेवाचे भक्त त्यांना म्हणतो आपण शैव, मग ही असते शैव. क्लिअर आहे? आणि लक्षात ठेवा चिमणीच्या डोक्यामध्ये उवा होतात, उवा होतात. क्लिअर आहे? ओके, उवा झाल्यानंतर डोकं खाजवते, तिच्या डोक्याची काय होते? आग, आग. ठीक आहे, नंतर ती गवत घेते, डोक्यावर ठेवते, तिला थंड वाटते. क्लिअर आहे? बघा अशी एक सिंपल ट्रिक आहे. आता बघा मी काय केलंय, जास्त ओढलं नाहीये. ही ट्रिक तुम्हाला मी ऑलरेडी लिहून दिलेली आहे, लिहून दिली ऑलरेडी बघा, ऑलरेडी. ठीक आहे, ट्रिक मध्ये गोष्टी चेंज होऊ शकतात. ठीक आहे, तर तुम्ही एकदा ती गोष्ट वाचून घ्या. मी फक्त मेन शब्द वापरतो आणि आपण एक्झाम्पल पाठ करून घेऊ. आता रॅन्डम जाऊ बघा आपण. रॅन्डम आपण पाहिलं चिमणी, चिमणी म्हणजे स्पॅरो. स्पॅरोवरनं पहिलं एक्झाम्पल कुठलं बघा? स्पायरो गायरा. ठीक आहे, तुम्ही जर माझ्या ऑफलाईन बॅचला आले किंवा माझी तुम्ही बॅच केली असेल,
आपली रेकॉर्डिंग मध्ये बॅच किंवा त्याला म्हणतो लाईव्ह किंवा रेकॉर्डेड बॅच, त्याच्यामध्ये आपण या ट्रिकला वेळ देतो 5-10 मिनिटं, ते पूर्ण गोष्ट सांगतो वगैरे. पण आता रिव्हिजन आहे चालू आपली, त्याच्यामुळे हे तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं आहे, नवीन मुलांना सांगतोय. ठीक आहे, बघा उवा वर्ण उलवा, डोक्यामध्ये चिमणीच्या उवा होतात, ती लावते व्हॅक्स, व्हॅक्स वर्ण होलवॉक्स, व्हॅक्सचा निघतो गॅस, गॅस वर्ण सरगॅसम. किती चिमणे आहेत? 3. 3 म्हणजे काय? 3 वर्ण एक्झाम्पल आहे बघा युरोथ्रिक्स. ओके, चला 3 वर्ण एक्झाम्पल युरोथ्रिक्स लक्षात ठेवा. डोक्यामध्ये उवा होतात, ती खाजवते, होते आग, आग म्हणजे फायर, एक्झाम्पल पोरी फायर, फायर वर्ण. ती नंतर गवत लावते, गवत म्हणजे ग्रास, ग्रास वर्ण ग्लॅसिलरी एक्झाम्पल. ठीक आहे, नंतर बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, चिमणी करते ओकारी, ओकारी वर्ण कारा. ओके, चिमणीची गळते लाळ, लाळ वर्ण लायकेन, ज्याला आपण दगडफूल असं म्हणतो. ओके, चिमणीचं नाव कुठलं आहे काय बघा, मोना, मोना वर्ण क्लायमिडोमोनास एक्झाम्पल आहे. चिमणी आहे डिटेक्टिव्ह, याच्यावरनं एक्झाम्पल आहे बघा डिक्टाइटा. चिमणी शैव आहे, महादेवाची भक्त आहे, शैववर्ण शैवाल याच्यामध्ये येतं. लक्षात ठेवा, कवक सुद्धा याच्यामध्ये येतं. ओके, थॅलोफायटामध्ये येतं. शैवाल आणि कवक दोघांना एकत्र आपण म्हणतो शैवाक. लिचेन, अलगी आणि फंगस या दोघांना कॉमनली म्हणतो लिचेन. याचं एक्झाम्पल अजून एक आहे बघा मायकोरायझा. चिमणीकडे असतो फोन, फोन वर्ण पॉलिसायफोनिया. ओके, बटर वर्ण बट्रॅकोस्पर्मस. ओके ओके, चिमणी जेल लावते, जेल वर्ण जेलिडियम. फोन असतो म्यूट, म्यूट वर्ण म्युकर. बघा एवढे एक्झाम्पल आपण पाठ करू शकतो त्या सिंपल ट्रिक वर्ण. ओके, क्लिअर आहे सगळ्यांना? ओके, गौरव सगळ्यांना क्लिअर आहे का? ठीक आहे, हा जाऊ पुढे, जाऊ पुढे. ठीक आहे, तर तुम्हाला हे मेन मेन मी घेतोय बघा क्लासिफिकेशनचा पहिला पार्ट, कारण हे एक्झाम मध्ये येतं. बघा आता सगळं शक्य नाही होणं, पण ऍक्च्युअली क्लासिफिकेशन करून जायचं, 3-4 मार्क तुमचे येतील. रोगांचं थोडं मी आधी घेईल, ते करून जायचं. ठीक आहे, हा चलो. हा चला, आता ब्रायोफायटा. आता ब्रायोफायटा, आता थोडंसं आपण काय करू, इथे थोडंसं एकदा वाचून घेऊ आपण. तुम्हाला एक ट्रिकच वाचून दाखवतो, म्हणजे तुम्हाला अजून लक्षात राहील. ठीक आहे, हा चला चला, ब्रायोफायटाची ट्रिक काय बघा, ट्रिक वाचून दाखवतो आणि नंतर आपण ते रिवाइज करू पुन्हा. ठीक आहे, चला. चला, हा बघा बघा लक्षात ठेवा, ब्रायोफायटा वर्ण ब्रायन, ब्रायन नावाचा मुलगा असतो ब्रायन, यावरनं ब्रायोफायटा. मग ब्रायनची जर जेव्हा गोष्ट येते, जेव्हा ब्रायनची गोष्ट येईल तेव्हा काय म्हणायचं, ब्रायोफायटा. ठीक आहे, बघा बघा ब्रायनचा मित्र आहे बघा अँथनी. आता हे जे मेन शब्द हायलाइट केले ते आपल्या एक्झाम्पल मध्ये येणार आहेत. मग ब्रायनचा मित्र आहे का बघा, काय कोण आहे बघा, अँथनी. त्यांना पार्टी करायची आहे, त्याच्यामध्ये त्यांना खायचं आहे मांस किंवा मटन. ठीक आहे, मग यांच्याकडे गाडी आहे बघा, ती गाडी कुठली आहे, लुना, लुना. ओके, मग हे जातात मार्केटला, गाडी घेऊन जातात मार्केटला, मार्केटमध्ये गर्दी असते, हे वाजवतात हॉर्न. काय वाजवतात, हॉर्न. मध्येच यांना लागतं एक टॉकीज लागते, थिएटर लागतं, थिएटर. थिएटरमध्ये पिक्चर असतो बघा, पिक्चर असतो रोबोट आणि इश्किया. 2 पिक्चर आहे बघा, ऍक्च्युली इश्किया गाणं आहे, पण आपण त्याला पिक्चर केलं या ठिकाणी, कारण ट्रिक आहे. ओके, डन. नंतर बघा, नंतर हे जातात स्पा मध्ये, स्पा मध्ये जातात. स्पा मध्ये काय करतात बघा, स्पा मध्ये जाऊन हे पावडर लावतात. कोणतं पावडर, टॉल्कम पावडर. ठीक आहे, नंतर जातात ते मार्केटमध्ये, तिथं एक फूल पण घेतात, फूल. ओके ओके, नंतर मध्ये 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 काय होतं बघा, मध्ये मध्ये जाताना यांना लागतं एक प्राणी संग्रहालय, ज्याला म्हणतो आपण झू. मग यांना लागतं बघा एक झू. हे झू मध्ये खेळतात पत्ते, आणि पत्त्यांचा काय असतो, डाव. तुम्ही गाणं ऐकलं ते, डाव मांडला आहे ना, तसं डाव आहे ना, डाव. ओके, गंजी पत्ता म्हणतो ना गावाकडे आपण. हा, क्लिअर आहे सगळ्यांना? हा, नंतर बघा ते मटन खातात, आणि मटन खाताना, मटन पावसाळ्यामध्ये मटन खाल्यानंतर काय ते आजारी पडतात, आणि आजारी पडल्यामुळे त्यांना रोग होतो पिलिया. पिलिया म्हणजे कावीळ, जो लोक लिव्हरला होतो. ठीक आहे, बघा अशी एक सिंपल ट्रिक आहे. आता मला सांगा, यांनी यांचं टार्गेट पूर्ण केलं का? पूर्ण केलं मटन खाण्याचं. मग नेक्स्ट पॉईंट आहे बघा, टार्गेट. टार्गेट बघा अशी गोष्ट आहे. आता बघा या गोष्टींच्या पॉईंट्सवरनं आपण एक्झाम्पल लक्षात कसे ठेवतो हे आपण तुम्हाला मी दाखवतो. ठीक आहे, चला. तुम्ही रॅन्डमली कसंही घेऊ शकता, असं नाही की त्याच क्रमाने पाहिजे 1 ते 10. कोणताही क्रम घेऊ शकता, कोणताही क्रम. ठीक आहे, आपण आता कोणत्या क्रमाने घेऊ बरं, आपण मला सांगा. आपण पाहिलं का ब्रायन? बघा आपण पाहिलं ब्रायन, एकदम सिंपल. मग ब्रायन वरनं काय, ब्रायोफायटा. बरोबर. आता गोष्ट तुम्ही तुमच्यामध्ये रॅन्डमली घेऊ शकता. बघा मग आपण पाहिलं काय होतं टार्गेट. बघा काय होतं टार्गेट रे, काय होतं टार्गेट, त्यांचं मांस खायचं. मग टार्गेट वरनं टार्गोनिया. यांनी मध्ये पत्त्यांचा डाव खेळला, डाव वरनं डावसोनिया. ओके, ते झू मध्ये गेले, झू वरनं झुप्सिस.
रोग झाला कावळी पिलिया, जो लिव्हरला होतो, मग लिव्हरवरनं लिव्हर वॉट आणि पिलियावरनं पेलिया एक्झाम्पल. यांनी स्पा मध्ये गेल्यानंतर फुल पण घेतलं, फुलवरनं फॉलिओसिरॉस, लक्षात ठेवा, फुलवरनं फॉलिओसिरॉस. हा, नंतर यांनी स्पा मध्ये काय लावलं, यांनी स्पा मध्ये लावलं पावडर, कोणतं पावडर, टॉल्कम पावडर. टॉल्कम पावडरवरनं पॉलिट्रायकम एक्झाम्पल आहे. स्पा मध्ये गेले, स्पावरनं स्पॅग्मा एक्झाम्पल आहे. इश्कियावरनं रिश्किया एक्झाम्पल आहे, कारण रोबोट इश्किया 2 पिक्चर त्यांनी पाहिले होते. ठीक आहे, चला. हा, आणि ते गेले होते मार्केटमध्ये आणायला मटन, बरोबर बरोबर. कोण कोण, अँथनी आणि ब्रायन. मग अँथनीवरनं अँथ्रोसिरॉस, मासवरनं मॉस किंवा मसाय गेले मार्केटला, मार्केटवरनं मर्केन्शिया. लुनावर गेले, लुनावरनं लुनारिया. वाजवला हॉर्न, हॉर्नवरनं हॉर्नवॉट. एवढे एक्झाम्पल एका गोमन लक्षात ठेवायचे. आता मला सांगा तुम्ही, आपण फक्त ट्रिकने एक्झाम्पल पाहिले, पण आता या गोष्टीवरून जर एक्झाम्पलचं एक जरी ऑप्शन दिसला आपल्याला, तरी आपण ऑप्शन कट करू शकतो आणि बाकी दोघांच्या ट्रिकमुळे ऑप्शन कटही करू शकतो. विचारलं थॅलोफायटा, तर ब्रॉयनचे एक्झाम्पल कट करून टाका. ठीक आहे, ओके, डन. आणि बघा आता आपण जाऊ पुढे, ते आहे बघा आपलं टेरिडोफायटा. ठीक आहे, याची पण ट्रिक आहे वेगळी. मग आपण टेरिडोफायटाचं एक्झाम्पल एक्झाममध्ये आपल्याला खूपदा विचारलेलं आहे. टेरिडोफायटाचं एक्झाम्पल आपल्याला एक्झाममध्ये खूपदा विचारलेलं या ठिकाणी आहे. ठीक आहे, चला. बघा टेरिडोफायटामध्ये आपल्याला बी आणि फुल पाहायला मिळत नाही, ती अभिस्पत्री आहे, पण त्यांच्यामध्ये आपल्याला सहवनी संस्था पाहायला मिळते आणि मूळखोळ पाहायला मिळतं, आणि ही उभयचर वनस्पती आहे, बरोबर. चला, 19 मुलं लाईव्ह आहेत, याचा अर्थ 19 जणांना सिरियसनेस आहे एक्झामची. ओके, तुम्ही किती वाचलं हे तर लक्षात राहत नाही, पण आपण जर ट्रिक वापरली लक्षात राहतं. बघा ट्रिक सांगतो, बघा ट्रिक तुम्हाला, तर एकदम सिंपल ट्रिक आहे. आता बघा काय शब्द आहे, टेरिडोफायटा. टेरिडोफायटा या ठिकाणी गोष्ट घ्यायची टेकडीची. कुठली गोष्ट, टेकडी. टेकडी, मग टेकडीवर एक मुलगी जाते बघा, त्या मुलीचं नाव आहे जेनेलिया 6. काय नाव आहे, जेनेलिया 6. जेनेलिया 6, 2 शब्द आहेत वेगवेगळे. हा, हे ऍक्च्युली मुलगी कुठली, कोकणामधली आहे, कोकण म्हणजे रायगडची आहे. ओके ओके, मग ही जाते टेकडीवर मासे आणायला. बघा मासे, ब्रायोफायटामध्ये मास होतं, टेरिडोफायटामध्ये मासे शब्द आहे, फरक आहे बघा. मग ही जाते आणायला मास, मासे काय आणायला जाते, मासे, कारण हिला मासे आवडतात, मासे मासे. पण ते मास्यामध्ये निघतात मुंग्या, मुंग्या म्हणजे अँट. ओके, नंतर ती खूप चिडते आणि ती मग म्हणते त्या दुकानदाराला, ए नीच, तुझी लायकी आहे का मासे विकण्याची. बघा काय म्हणते, नीच, तुझी लायकी आहे का मासे विकण्याची. राग आलेला माणूस काही बोलू शकते, पण नंतर ती रागामध्ये बोलते, मग तिला फील होतं की अरे आपण तर अभ्यास करतो एमपीसीचा, आपण असं बोलायला नाही पाहिजे. ओके, मग तिला फील होतं की अरे मी चूक केली. तिला असं वाटतं आपण तर शिकतो संविधान, ज्यामध्ये सगळे काय असतात, इक्वल. मग ती काय करते, तिला फील होतं. नंतर ती ठरवते इथून पुढे मी मासे घेईल नेहमी ऑनलाईन. कशावर, तर ॲमेझॉनवर. बघा एक सिंपल गोष्ट आहे, तुम्ही रिपीट करून पुन्हा पाहाल, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे, बरोबर. हां, मग आता ही जी गोष्ट आहे रॅन्डमली घ्या, तुमचे एक्झाम्पल सगळे पाठ होतील. ओके, टेक दिस एक्झाम्पल रॅन्डमली. हां, चला मग रॅन्डम एक्झाम्पल घेऊ आपण आणि एक्झाम्पल पाठ करू. फक्त एक पॉईंट राहिला बघा मगाचा, ही जी मुलगी आहे बघा, ही जाते टेकडीवर टमटमनी. कशाने, टमटम. म्हणजे टमटम म्हणजे काय, टमटम म्हणजे छोटा ऑटो है ना. आमच्याकडे एक माहूरगड जे आहे यवतमाळ, तिथे खूप छान देवीचे गाणे असतात, त्याच्यामध्ये एक गाणं नाही का, टमटम निघालं चला चला माहूर गडाला, तुम्ही ऐकलं असेल, तर टमटम शब्द हा ऍड करा फक्त. ठीक आहे, बघा टेकडी, टेकडीवरनं टेरिडोफायटा, सिंपल आहे. आता गोष्ट तुम्ही कुठल्याही क्रमाने घ्या. बघा टेकडीवर कोण गेलं होतं, जेनेलिया 6. आणायला मासे, मासे बघ, मासेवरनं काय मग मार्सेलिया एक्झाम्पल. माशामध्ये काय निघाल्या, मुंग्या किंवा अँट, अँटवरनं अँटी एंटम नेक्स्ट एक्झाम्पल. तिने म्हटलं नीच, तुझी लायकी आहे का, मग नीचवरनं नेचे. फर्न, नेफ्रोलेपिस, लक्षात ठेवा एक्झाम्पल खूपदा आला आहे. काढली लायकी, लायकीवरनं लायकोपोडियम. पण नंतर हिला फील झालं सगळे इक्वल असतात, बरोबर, फील झालं, आणि म्हणून इक्वलवरनं इक्विसिटीनी, फीलवरनं फिलिसिनी. हिने ठरवलं की आता आपण घ्यायचे ऑनलाईन मासे. कशावर, ॲमेझॉनवर. ॲमेझॉनवरनं ॲझोला. ठीक आहे, क्लिअर आहे. हां, चला नेक्स्ट पॉईंट. हां, आता मला सांगा ही कोणत्या गावाची होती जेनेलिया, ही होती रायगडची. मग रायगडवरनं रायनिया, हे गेली टमटमनी.
टमटम वर्ण सिलोटम एक्झाम्पल, 6 वर्ण सॅल्व्होनिया, जेनेलिया वर्ण सिलॉजिनिला एक्झाम्पल लक्षात ठेवा. ओके, ही जी PDF आहे ही PDF आपल्या टेलिग्रामला उपलब्ध आहे. ओके, टेलिग्रामला टाकलेली आहे बघा, सायन्स ट्रिक नोट्स म्हणून टाकलेली आहे, लक्षात ठेवा. आय होप सगळ्यांना कळलं असेल. ठीक आहे, चला बघा, मग अशा प्रकारे आपण काय पाठ केलं, आपण सगळ्याच गोष्टी पाठ करून टाकलेल्या आहेत. क्लिअर आहे. बघा, मग आपलं वर्गीकरण आपण वनस्पतींचं पूर्ण घेतलेलं आहे. ओके, हे आता बघा, याच्यामध्ये डीपचा पण पार्ट येऊ शकतो, ते पण एकदा रिवाइज करून घेतो मी. काही गोष्टी माझ्याकडे मी नोट्स पण ठेवलेल्या आहेत. तर बघा, शैवाल, बघा शैवाल थॅलोफायटामध्ये येतं. त्याचे 3 प्रकार आहेत, लाल शैवाल रोडोफायसी, तपकिरी शैवाल फिओफायसी, हरित शैवाल क्लोरोफायसी. याचे एक्झाम्पल पण वेगळ्या आयोगाने विचारले आहेत बरं. ठीक आहे, तर ते काही इथे सध्या मी घेत नाही, कारण ते खूप डीपमध्ये होऊन जाईल. ठीक आहे, आता वेळेवरती होत नसतं, वेळ आपल्या कशी तरी मार्क होऊन आणायचे, 3-4चे बरोबर मार्क आहेत ते. ठीक आहे, फक्त एक पॉईंट लक्षात ठेवा, लाल शैवाल हे आपल्या समुद्राच्या पाण्यामध्ये पाहायला मिळतं, ज्याच्यामध्ये फायकोरेथिन नावाचं द्रव असतं. हा याचे एक्झाम्पल लक्षात ठेवा फक्त कुठले कुठले आहेत. तर ते बघा, ग्लासिरारिया, पोरफायरा, जेलिडियम, बट्रॅकोस्पर्मस, पॉलिसायफोनिया हे आहेत आपले लाल शैवालचे एक्झाम्पल. ठीक आहे, नंतर बघा जे तपकिरी शैवाल आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं मॅनिटॉल, झांतोफिल पाहायला मिळतं, जे पण समुद्राच्या पाण्यामध्ये असतं, सी वॉटरमध्ये असतं. मात्र जे हरित शैवाल आहे बघा, त्याच्यामध्ये अन्नशास्त्राच्या स्वरूपामध्ये. ठीक आहे, लक्षात ठेवा, हे IMP आहे. याचं एक्झाम्पल आहे स्पायरोगायरा, हरित शैवाल स्पायरोगायरा. ठीक आहे, हरित शैवाल स्पायरोगायरा. क्लिअर आहे. जाऊ पुढे. अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, जे आपलं लाल शैवाल आहे त्याच्यामध्ये आपला जे फ्लोरिडियन नावाचा घटक पाहायला मिळतो, आणि याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं AD नावाचं क्लोरोफिल. ठीक आहे, हा आता बघा, ब्रायोफायटाचे भरपूर प्रकार आहे. त्याच्यामध्ये 3 प्रकार आहे बघा. पहिला प्रकार आहे हेपॅटिसी, दुसरा अँथ्रोसिरोसिडा, तिसरा ब्रायोप्सिडा. याच्यामध्ये हा जो अँथ्रोचा पार्ट आहे बघा, याच्यामध्ये पाहायला, याला म्हणतो हॉर्न वॉर्ट, हेपॅटिसीला म्हणतो लिव्हर वॉर्ट, आणि मसाय म्हणजे मॉसेस. हे लक्षात ठेवा, येऊ शकते एक्झाम मध्ये. हॉर्न वॉर्ट कोणाला म्हणतात असा प्रश्न येऊ शकतो. ओके, हा आता टेरिडोफायटामध्ये पण प्रकार आहेत, पण आता हे काही एक्झाम मध्ये येणार नाही. फक्त लक्षात ठेवा 4 प्रकार आहे, सिलोफायटा, लायकोफायटा, आर्थ्रोफायटा, फिलिकोफायटा. या सिलोफायटाला म्हणतो फिलोप्सिडा, लायकोफायटा लायकोप्सिडा, ऑर्थ्रोफायटाला म्हणतो स्पिनोप्सिडा किंवा इक्विसेटिनी, आणि फिलिकोसिडाला आपण म्हणतो फिलिसिनी किंवा टेरोप्सिडा. असा प्रश्न येऊ शकतो तुम्हाला एक्झाम मध्ये की इक्विसेटिनी कशाला म्हणतात, तर ते म्हणतात ऑर्थ्रोफायटाला इक्विसेटिनी. ठीक आहे, चला आता बघा, काही एक्स्ट्राचे एक्झाम्पल लक्षात ठेवा, ते एक्झाम मध्ये येऊ शकतात. जगातली सर्वात उंच वनस्पती कुठली आहे, तर बघा ती आहे सिक्विया सेम्पिव्हिनस, कोस्ट रेडवूड, फादर ऑफ फॉरेस्ट. हे एकदा चेक करून घ्या तुम्ही, कारण बऱ्याचदा गोष्टी चेंज होतात कधी कधी काही गोष्टी, आणि बुक वाईज बदलतात. रिवाइज NCERT आलेले आहेत किंवा काही गोष्टी बदलू शकतात, एकदा नेटवर्क चेक करायचा. ठीक आहे, याला एकदा चेक करा, फक्त चेक. ठीक आहे, जिवंत जीवाश्म वनस्पती कुठली आहे बघा, तर लक्षात ठेवा लिव्हिंग फॉसिल जिम्नोस्पर्म कुठली आहे, डायरेक्ट पाठ करा, सायकझिंगोबिलोबा. ओके, आणि लक्षात ठेवा आवृत्तबीजी वनस्पती जिम्नोस्पर्म आणि एंजिओस्पर्म मधला जो दुवा आहे तो आहे बघा इफ्रेडा नावाची वनस्पती. ओके, चला आता अजून एक हा पार्ट एक्झाम्पल आहे बघा. सर्वात लहान जिम्नोस्पर्म कुठली, तर ती आहे बघा झामिया पिग्मिया. सर्वात मोठी म्युक्रोनॅटम टॅक्झोडियम. ऍक्च्युअली टॅक्झोडियम मायक्रोनॅटम असं त्याचं नाव आहे. ठीक आहे, ओके. भीमशिष्य, ज्ञानविहार, आशिष, दीक्षा, दत्ता, लाईव्ह सगळे गुड. नंतर बघा आयोगाने प्रश्न विचारला होता, सर्वात लहान एंजिओस्पर्म कुठली, तर ती आहे बघा वोल्फिया. सर्वात मोठी आहे बघा युकॅलिप्टस, ज्याला म्हणतो आपण निलगिरी. माहिती निलगिरी सर्वात मोठी एंजिओस्पर्म आहे. मुद्दामून मी इंग्लिश शब्द वापरतोय, तुम्ही दोन्ही पण ते पहा, कारण एक्झाम मध्ये आजकाल इंग्लिश शब्द वापरायचा ट्रेंड या ठिकाणी आहे. ठीक आहे, ओके. ज्यांना सायन्स खूपच अवघड वाटत असेल, सर गट बचा आम्हाला रिझल्ट नाही आलाय, आता गट कचा पण आता एक्झाम लागलोय अभ्यासाला, काय होतं माहित नाही, पण पुढची एक्झाम टार्गेट ठेवा आता जर. ओके, आणि ही गट कच तुमचं होणे 100%. ओके, पण ओके, तर पुढची एक्झाम टार्गेट ठेवा. सायन्सचा अभ्यास आधीपासून करा, सायन्सचा अभ्यास वेळेवर होत नाही.
सायन्सला खूप जास्त महत्त्व आहे आता प्रिलिम्स मेन्सला पण. बाकी विषय आपण घरी वाचून करू शकतो, वेळेवर करू शकतो, वन डे पण घेऊ शकतो, पण सायन्समध्ये आपण ॲटलिस्ट कॉन्सेप्ट क्लिअर असले पाहिजे, कारण प्रश्न कॉन्सेप्ट क्लिअर असतात, थेरॉटिकल क्वेश्चन नसतात. ठीक आहे. हां चला चला हां बघा, तुम्हाला घरी हे पाहायचे दुवे. हे दुवे एक्झाममध्ये खूपदा विचारलेले आहेत. तर बघा काही मेन मेन दुवे बघा. वनस्पती प्राण्यांमधला दुवा कुठला बघा, ते युग्लिना. कनेक्टिंग लिंक बिटवीन ॲनिमल आणि प्लांट, तर ती कुठली बघा, ती आहे युग्लिना. ओके. नंतर बघा आवृत्तबीजी आणि अनवृत्तबीजीमध्ये दुवा आहे बघा इफ्रेडा. बाकी तुम्हाला पाहायचं आहे, हे तुम्ही नेटवर टाकून बघा. थॅलोफायटा ब्रायोफायटाचा दुवा कुठला, टेरिडोफायटा ब्रायोफायटा, हे दिलं नाही पुस्तकामध्ये पण तुम्ही लिहू शकता. सगळ्यात मेन बघा इथे एक पॉईंट आहे बघा, तो म्हणजे काय, कॉर्डेट नॉन कॉर्डेट्स. ओके. याच्यातला दुवा बघा, तो दुवा आहे बघा हेमिकॉर्डेटा बॅलॅग्नोलॉगस. ॲनिलिडा आणि ऑर्थ्रोपोडा मधला जो दुवा आहे बघा, तो आहे पेरिपॅटस, ज्याला म्हणतो वॉकिंग वॉर्म्स. आणि ॲनिलिडा आणि मोलस्का मधला जो दुवा आहे बघा, तो आहे निओपिलिना, ज्याला म्हणतो जिवंत जीवाश्म. ओके. लिव्हिंग फॉसिल, हे लक्षात राहील. हेच पार्ट आहे, जास्त अवघड आहे असं मला वाटत नाही. ओके. आय होप सगळ्यांना क्लिअर असेल. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे, IMP आहे सगळा पॉईंट. ठीक आहे, डन. हां जाऊ पुढे. चला आता पुढे आपल्याला पाहायचं बघा ॲनिमल क्लासिफिकेशन. ॲनिमल क्लासिफिकेशन आपल्याला पाहायचं आहे. मला सांगा ॲनिमल म्हणजे काय. ॲनिमल म्हणजे दृश्य केंद्रकी, युकॅरियोटिक, बहुपेशीय, मल्टीसेल्युलर, परपोशी, हेट्रोट्रॉप, पेशीभित्तिका नसणारे, अब्सेन्स ऑफ सेल वॉल, केंद्रक पटल नसणारे, अब्सेन्स ऑफ न्यूक्लिअर मेम्ब्रेन, हालचाल करणारे आणि स्थलांतर करणारे, म्हणजे दे फॅसिलिटेट मुवमेंट ॲज वेल ॲज लोकोमोशन. ठीक आहे, क्लिअर आहे. हां आणि आता आपल्याला पाहायचं आहे प्राण्यांचं क्लासिफिकेशन, जे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर बघा प्राण्यांचं क्लासिफिकेशन करताना बरेचसे निकष वापरले जातात. ओके. जे कोणी लाईव्ह असेल त्यांनी मला एकदा कमेंट करून हाय करा किंवा सर आम्ही आहोत हे सांगा ॲटलिस्ट. सगळ्यांना PDF मिळाली आहे ते पण सांगा आणि आपल्या मित्रांना पण शेअर करा. आपण हे ॲनिमल क्लासिफिकेशन पूर्ण कव्हर करून घेऊ इथे. ठीक आहे. आता हा आपला 1.0 व्हिडिओ राहील, मग एक 2.0 3.0 असं आपण करू. तुम्ही तुमचा अभ्यास घरी चालू द्या. ओके. लाईव्हचं मी नोटिफिकेशन तुम्हाला टाकतोच, आलं की लगेच जॉईन होऊन जायचं. ठीक आहे. ओके. येस येस दीक्षा, चलो. चला बघा लक्षात ठेवा. बघा 6 निकष आहे. पहिला नोटोकॉर्ड आहे की नाही, दुसरा बॉडी ऑर्गनायझेशन, शरीराचं संघटन कसं आहे, नंतर आहे बघा सिमेट्री, नंतर आहे देहगुहा सिलोम, नंतर आहे जनन स्तर, ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो जर्मिनल लेयर्स, आणि एक आहे बघा खंडीभवन. तर याची एक्झाम्पल हे एक्झाममध्ये येतं, खूपदा विचारत सुद्धा आहे. तुम्हाला हे मेन्सला पण काम येईल, कुठल्या गटकच्या मेन्सला आणि गडपेच्या मेन्सला पण तुम्हाला हा पार्ट काम येईल. चला तर बघा पहिला पार्ट आपल्याला पाहायचा आहे, तो म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल. एक एक करून सगळं लक्षात ठेवा. ओके. एखादा घटक होईल आपला शिकवून, पण तो चांगला एकदा पहा नोट्समध्ये. कारण बघा शेवटी काय असतं, नॉर्मल जरी आपण कोणी आपल्याला समजावून सांगितलं तरी एक्झाममध्ये आपलं लक्षात राहतं. जर कोणी आपल्याला समजावून सांगितलं असं किंवा कोणाचं आपण ऐकलं स्वतः वाचल्यापेक्षा, तर एक्झाममध्ये आपल्याला आठवतं. ओके. म्हणून तुम्हाला जर वेळ असेल तुम्ही ते घेऊन बसा ती PDF समोर, किंवा ॲटलिस्ट लेक्चर ऐका फक्त, तुम्हाला एक्झाममध्ये आठवणार 100%. ठीक आहे. चला आता बघा ॲनिमल हे जनरली 2 टाईपचे असतात. तर काही एकपेशीय असतात, काही बहुपेशीय असतात. क्लिअर आहे. एकपेशीयलाच आपण म्हणतो प्रोटोझोआ. अमिबा माहिती आहे तुम्हाला, तो आपण प्राण्यामध्ये घेतो कारण तो एकपेशीय आहे, त्याला पेशीभित्तिका नाही. ठीक आहे, क्लिअर आहे. आणि भरपूर प्राणी बहुपेशीय, त्यांना म्हणतो आपण मेटाझोआ. तर आपल्याला पाहायचं ह्या मेटाझोआंचं क्लासिफिकेशन. तर मग आपण पाहिलं होतं वर्गीकरण करताना, आपण पहिला पार्ट पाहिला नोटोकॉर्ड. नोटोकॉर्ड म्हणजे काय, शरीरामधलं असं स्ट्रक्चर ज्याच्यामुळे शरीराला आकार मिळतो, पाठीचा कणा नाही. नोटोकॉर्ड म्हणजे ओनली सपोर्टिंग स्ट्रक्चर ऑफ ऑर्गॅनिझम. बरोबर. क्लिअर आहे. हां बघा मग नोटोकॉर्ड नसेल तर प्राण्यांना म्हणतो नॉन कॉर्डेट्स, असंपृष्ठरज्जू प्राणी. जर असेल त्यांना म्हणतो आपण नोटोकॉर्ड असणारे कॉर्डेट्स, समपृष्ठरज्जू. ठीक आहे. आता बघा हे जे नॉन कॉर्डेट्स आहेत हे 10 प्रकारचे आहेत. नॉन कॉर्डेट जे असतात ते 10 प्रकारचे असलेले आपल्याला पाहायला मिळतात नॉन कॉर्डेट्स. हां लक्षात ठेवा.
कोणते कोणते? पोरीफेरा, सिलेंटराटा, टिनोफोरा, प्लॅटीहेल्मिंथिस, निमॅटोहेल्मिंथिस, ॲनिलिडा, ऑर्थ्रोपोडा, मोलुस्का, इकायनोडर्माटा आणि हेमिकॉर्डाटा. ठीक आहे. याच्यामध्ये बघा सिलेंटराटालाच नाव आहे बघा निडारिया, निमॅटोहेल्मिंथिसलाच नाव आहे बघा अस्केहेल्मिंथिस. क्लिअर? क्लिअर का? अरे क्लिअर आहे का? चला नंतर बघा, नंतर आपल्याला पाहायचा आहे दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, तो म्हणजे कॉर्डेट्सचे कुठले कुठले प्रकार आहेत. कॉर्डेट्स, टाइप्स ऑफ कॉर्डेट्स. समपृष्ठरज्जू प्राणी लक्षात ठेवा. कॉर्डेट्स 3 प्रकारचे आहेत, युरोकॉर्डाटा, सेफॅलोकॉर्डेटा आणि व्हर्टिब्रेटा. क्लिअर आहे? या तिघांना पण नोटोकॉर्ड आहे. त्यापैकी युरोकॉर्डाला नाव आहे बघा ट्युनिकेट्स असं नाव आहे. सेफॅलोकॉर्डाला आपण म्हणतो लॅन्सलेट्स असं म्हणतो. ओके. आणि व्हर्टिब्रेटालाच आपण म्हणतो व्हर्टिब्रेट्स. क्लिअर आहे? आता बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात. ओके. युरोकॉर्डाटा आणि सेफॅलोकॉर्डाटा यांच्यामध्ये पृष्ठरज्जू असतो, नोटोकॉर्ड असतो. आवाज नीट येत नाही? तुमच्याकडे नेट नाही का? नेट तुमच्याकडे नाही का? आवाज, लेट मी चेक. नोटोकॉर्ड असतो. आवाज नीट येत नाही? तुमच्याकडे नेट नाही का? ठीक आहे. आता एक जस्ट ओके. ठीक आहे. नेट तुमच्याकडे नाही का? क्लिअर आहे, क्लिअर. आता चेक करा, आता आवाज येईल व्यवस्थित. ठीक आहे. ओके. चला बघा मग युरोकॉर्डाटा, सेफॅलोकॉर्डाटा यांच्यामध्ये नोटोकॉर्ड असतो. मात्र हा जो व्हर्टिब्रेट आहे याच्यामध्ये नोटोकॉर्ड कन्वर्ट होतो व्हर्टिब्रल कॉलम मध्ये, म्हणजे पाठीचा कणा याच्यामध्ये तयार होतो. कशामध्ये? व्हर्टिब्रेट्स मध्ये. लक्षात ठेवा. क्लिअर आहे? आणि म्हणून एक सगळ्यात महत्त्वाचे पॉईंट लक्षात ठेवा. एक आयोगाने पॉईंट विचारला होता, तो म्हणजे काय बघा की कॉर्डेटच्या अंडर सगळे येतात या ठिकाणी. बरोबर? क्लिअर आहे? म्हणून कॉर्डेट्स आणि व्हर्टिब्रेट्स याचा आपल्याला एक लिंक लावायची आहे. ती म्हणजे काय बघा, ऑल व्हर्टिब्रेट्स आर कॉर्डेट्स. सगळे पृष्ठवंशी समपृष्ठरज्जू आहेत, कारण याच्या अंडरच हे आहे. मात्र उलट होत नाही. म्हणजे ऑल व्हर्टिब्रेट्स आर कॉर्डेट्स बट ऑल कॉर्डेट्स आर नॉट व्हर्टिब्रेट्स. सगळे पृष्ठवंशी समपृष्ठरज्जू आहेत, मात्र सगळे समपृष्ठरज्जू पृष्ठवंशी नाहीत. हा पॉईंट लक्षात ठेवा असाच्या असा. क्लिअर आहे? जायचं पुढे. ओके. फक्त बघा, फक्त एक पॉईंट बघा, हा जो युरोकॉर्डेट आहे, युरो म्हणजे काय? शेपटी. यांच्या शेपटीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो नोटोकॉर्ड. ओके. आणि सॉरी बरोबर. आणि जो सेफॅलोकॉर्डेट आहे बघा, याच्यामध्ये आपल्या शरीराभर आपल्याला पूर्ण पाहायला मिळतो. आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, ती म्हणजे काय? ती म्हणजे साल्पा. बघा 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 साल्पा, डोलिओलम, हर्डमानिया, ऑइकोप्युरा आणि सिस्क्विट हे एक्झाम्पल आपल्याला पाहायला मिळतात सेफॅलोकॉर्डेटचे, जे इम्पॉर्टंट आहे. आणि याच्यामध्ये हा जो हर्डमॅनिया हा उभयलिंगी असतो, ज्याला म्हणतो बायसेक्शुअल किंवा मोनोसियस. ठीक आहे? क्लिअर आहे? आणि हे जे सेफॅलोकॉर्डेट आहे बघा, हे एकलिंगी असलेले आपल्याला पाहायला मिळतात. याचं एक्झाम्पल आहे अँफिओक्सस. एकलिंगी म्हणजे होमोसेक्शुअल किंवा सॉरी तिथे होमोसेक्शुअल किंवा मोनोसेक्शुअल झाले. होमो नाही, मोनोसेक्शुअल. मोनोसेक्शुअल एक्झाम्पल आहे बघा अँफिओक्सस. क्लिअर आहे? प्रताप, आपल्या नोट्स याच्यावर आहेत ना टेलिग्रामवर? क्लिअर आहे? हां चला मग लक्षात एक ट्रिक सांगतो. हा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे बघा. काय प्रश्न विचारला आहे? सगळे पृष्ठवंशीय प्राणी समपृष्ठरज्जू असतात, मात्र सगळे समपृष्ठरज्जू प्राणी पृष्ठवंशीय नाहीत. ऑल व्हर्टिब्रेट्स आर कॉर्डेट्स बट ऑल कॉर्डेट्स आर नॉट व्हर्टिब्रेट्स. क्लिअर आहे? डन डन डन. चला मग आता आपल्याला पाहायचं क्लासिफिकेशन. हां बघा क्लासिफिकेशन, सजीवांचं सजीव कशापासून ॲक्च्युली बनलेला असतो? सजीव कशापासून बनलेला असतो? सजीव कशापासून बनलेला असतो? ओके.
याला म्हणतो आपण बॉडी ऑर्गनायझेशन. तर ते 4 प्रकारे आहेत बघा. एक आहे बघा पेशी संघटन, एक उती संघटन, एक अवयव संघटन आणि एक अवयव संस्था संघटन. असे 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 पॉईंट्स आहेत. तर आपण हे डायरेक्टली बघू बघा क्लासिफिकेशन चार्टमध्ये. ठीक आहे, ठीक आहे. हां बघा एक आहे कुठले कुठले बघा, कुठले कुठले 4 प्रकार आहेत बघा. पेशी संघटन, उती संघटन, अवयव संस्था संघटन आणि अवयव संस्था संघटन. इंग्लिशमध्ये सेल लेवल ऑर्गनायझेशन, टिश्यू लेवल ऑर्गनायझेशन, ऑर्गन सिस्टीम ऑर्गनायझेशन आणि शेवटचं ऑर्गन सिस्टीम ऑर्गनायझेशन. असे ते प्रकार आहेत. ठीक आहे. आपण काय करू, आपण डायरेक्ट बघू बघा काही इम्पॉर्टंट गोष्टी. आता बघा एक सेकंड निकष आहे बघा, त्याला म्हणतो आपण सिमेट्री सममिती. सिमेट्री म्हणजे काय, सजीवांना कापल्यावर सारखे भाग होतात की नाही होत असं. ओके बघा, मग सजीवांना जर कापलं सारखे भाग होत नाही त्यांना म्हणतो आपण असिमेट्रिकल. जर कापलं सारखे भाग होतात याला म्हणतो आपण सिमेट्रिकल. बघा कोणते एका भागामध्ये जर कापलं सारखे भाग होत असतील त्याला म्हणतो आपण बायलॅटरल सिमेट्री, द्विपार्श्व. 2-3 भागामधून जर कापलं सारखे भाग होतात त्याला म्हणतो रेडियल सिमेट्री. आणि कसंही कापा सारखे भाग होतात याला म्हणतो आपण गोलीय सिमेट्री. क्लिअर आहे. याचे एक्झाम्पल आहेत बघा वेगवेगळे. ठीक आहे. त्याच्यामध्ये बघा तारा मासा रेडियल सिमेट्री मध्ये येतो. ओके. आणि सी अर्चिन मध्ये आपल्याला पाहायला मिळतं गोलीय सममिती, सी अर्चिन. ठीक आहे. चला ओके. नंतर बघा, नंतर जनन स्तर. जर शरीरात जेव्हा सजीव बनतो तेव्हा जर 2 लेयर असतील त्यांना म्हणतो डिप्लोब्लास्टिक. 2 लेयर असणारे, आतली आणि बाहेरची, इंडोडर्म मेझोडर्म. बनियन आणि शर्ट घातलाय 2 लेयर. ओके. बनियन पण आहे, शर्ट पण आणि कोट पण घातलाय 3 लेयर, ट्रिप्लोब्लास्टिक. क्लिअर आहे. 3 लेयर असणारे ट्रिप्लोब्लास्टिक. याच्यामध्ये बाह्य स्तर पण आहे, मधला पण आहे आणि आतला पण आहे. बाहेरचा एक्टोडर्म, आतला मधला मेझोडर्म आणि आतला एंडोडर्म. क्लिअर, क्लिअर आहे. बरोबर अजय. तलाठी ते मी सांगतो, मला पण माहिती आहे, मला वाचून सांगतो मी कधी. ओके. येस येस. तलाठी भरती करताना CET ओके. क्लिअर 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 क्लिअर. हा मी तुला सांगतो. ओके. मी एक वेगळी बॅच टाकणार आहे तलाठी भरतीची, तुम्हाला सांगतो, डोंट वरी. ओके. आवाज क्लिअर आहेत का? ठीक आहे. ओके डन. आता बघा, आता बघा पुढला पार्ट आहे बघा देहगुहा. आता बघा देहगुहा सिलोम काय असतं समजून घ्यायचं, आता वेळ नाहीये. डायरेक्ट लक्षात ठेवा, देहगुहा नसणारे असिलोमेट, देहगुहा असणारे सिलोमेट आणि खोटी असणारे म्हणजे सुडोसिलोमेट. असे 3 भाग आहेत बघा सजीवांचे. आता कोणते कुठले हे आपण डायरेक्टली पाठ करू नंतर. क्लिअर आहे. ओके डन. हा नंतर आहे बघा खंडीभवन. खंडीभवन म्हणजे काय, खंड असणारे खंड नसणारे. खंड बघा, खंड नसणारे नॉन सेगमेंटेड अखंडित, खंड असणारे खंडित. क्लिअर आहे का? ठीक आहे. बघा हे झालं आपलं. ठीक आहे. हा बघा अशा प्रकारे हे जे आपण पाहिलं, तर हे आपण पाहिलं बघा क्लासिफिकेशन आपलं. बरोबर. आता बघा याच्या पुढल्या पार्ट मध्ये काय आहे. पुढल्या आता बघा तुम्हाला थोडंसं, तुम्ही सगळ्यांनी जेवण केलेलं आहे का? हा ठीक आहे. आता बघा आपण काय केलं, आता मी तुमचं वनस्पती वर्गीकरण पूर्ण संपवलेलं आहे. संपवलं पूर्ण. बघा आपण वनस्पतीचा पार्ट पूर्ण संपवलेला, लक्षात ठेवा. सगळं संपवला पार्ट वनस्पतींचा. आता प्राण्यांचा पार्ट आहे. याच्यामध्ये मग पोरीफेरा, सिलेंट्राटा, टिनोफोरा हे सगळे एक्झाम्पल याच्यामध्ये, ट्रिक्स सहित. ओके. तर मी आता थांबतो. बरोबर. तुम्ही काय करा, फक्त पहिला पार्ट एकदा पाहून घ्या व्यवस्थित त्या याच्यामध्ये. ठीक आहे, नोट्समध्ये. नंतर मग व्हिडिओ मी पुन्हा साधारणतः एक इव्हिनिंग मध्ये, थोडासा टेक्निकल एरर आहे आपल्या साऊंडचा, तो ग्लिच दूर करू आपण. ओके. आणि मग तो पण तुम्ही बाकीच्या विषयांचा अभ्यास चालू करा. क्लिअर आहे. बघा मग ॲनिमल मध्ये आपले सगळे इथे एक्झाम्पल आहे बघा, सगळे एक्झाम्पल या ठिकाणी तुमच्याकडे ट्रिक्सचे एक्झाम्पल आहे बघा, ट्रिक्स. ओके. आपल्याकडे सगळे ट्रिक्स आहे या ठिकाणी बघा. ओके. बघा हे ॲना, फिमेल ॲना, थंडी वाजते, रोग, सगळे एक्झाम्पल आपल्या ट्रिक्स आहेत.
ओके, वर्गीकरणाच्या पण आपल्या सगळ्या ट्रिक्स या ठिकाणी बघा, सगळ्या ट्रिक्स आहेत या ठिकाणी. ओके, पोरीफेरा, सेंट्राटा, टिनोफोरा सगळ्या ट्रिक या ठिकाणी आपल्याला आहेत. बरोबर, मग तुम्ही काय करा, सध्या आपण थांबू आता. ठीक आहे. ओके, आणि नंतर मग मी पुन्हा लेक्चर्स ऑन करेल. तुम्ही आपल्या टेलिग्रामला जॉईन राहा. टेलिग्राम चॅनल कुठलं आपलं, सायन्स बाय राहुल देशमुख. ओके, ठीक आहे. मग मी लिंक टाकली की लगेच जॉईन व्हा युट्यूब लाईव्हला. मग आपण बघा पोरीफेरामध्ये बघा आपली ट्रिक कशी आहे, सगळे एक्झाम्पल ट्रिकनी आपण कव्हर केलेले आहेत. मग तुमचं एक पूर्ण संपून जाईल क्लासिफिकेशन रोग. बघा एकूण बायोचे साधारणतः एक 8 ते 9 प्रश्न येतात. त्याच्यामध्ये 4 क्लासिफिकेशन आहे आणि 3 रोगांचे प्रश्न आहेत. तर तिथं तुमचं कव्हर होऊन जाईल प्रॉपर. ठीक आहे. हां, क्लिअर आहे. मग नेक्स्ट लेक्चरचा मी टाइम सध्या सांगत नाही तुम्हाला. ओके, थोडासा आपला एक ग्लिच आहे साऊंडचा, तो साऊंड कमी येतो आणि पुन्हा येतोय. ठीक आहे, तर मग ते करतो. आणि टेलिग्रामला सगळ्यांना, आपलं टेलिग्राम चॅनल सगळ्यांनी जॉईन केलाय का, टेलिग्राम चॅनल? हां, आपलं टेलिग्राम सगळ्यांनी जॉईन केलं आहे का? हां, बघा याच्यामधला पहिला पार्ट आपला संपलेला आहे, दुसरा पार्ट आपण नंतर पाहू इव्हिनिंगच्या वेळेला. ठीक आहे. ओके, स्टे ट्यून. टेलिग्राम चॅनल आपलं बघा सायन्स बाय राहुल देशमुख, सायन्स बाय राहुल देशमुख. यावर आपण ती PDF अपलोड केलेली आहे. ओके, तेवढी PDF सफिशियंट आहे बायोसाठी. ठीक आहे. ओके, मग ते आपण समोर कव्हर करू. ठीक आहे. 1.5 तास झालेला आहे लेक्चरला. ओके, तुम्ही थोडंसं जे शिकवलं आहे एकदा पाहून घ्या, बाकीचा विषयाचा अभ्यास चालू करून द्या. क्लिअर आहे. बाकी लगेच सायन्सचं मी तुमचं परत एकदा कव्हर करतो. ठीक आहे. ओके, मग आता आपला संपूर्ण सामान्य विज्ञान रिव्हिजनचा पार्ट 1 या ठिकाणी आपल्याला असलेला पाहायला मिळतो. ठीक आहे. डन. काही डाऊट कोणाला? की कंटिन्यू करू इथे, तुम्हाला आवाज येत असेल व्यवस्थित तर. ठीक आहे. ओके. चला. ओके, चला, थँक्यू व्हेरी मच. मग थांबूयात, मी लेक्चर थांबवतो. चला, धन्यवाद.